नंबर 1. माझं इंट्रोडक्शन सांगतो. मी गौरव कोटेचा. बेसिकली हिस्ट्री आणि पॉलिटीचे सेशन्स UPSC MPSC या वेगवेगळ्या बॅचेसला मी घेत असतो आणि आपली काही 2-4 पुस्तकं आहेत. ठीक आहे. तर आपल्या पहिल्या क्वेश्चनकडे वळूयात. 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर खालीलपैकी कोणी हे विधान केलेलं आहे की मर्दानी माणूस गेला आता कोणासोबत लढा देणार. ठीक आहे. तर बेसिकली संघर्ष करण्या इतका स्ट्रॉंग माणूस आता कोणी राहिलेला नाही असं हे छत्रपती शाहू महाराजांना म्हणायचं होतं. छत्रपती शाहू महाराजांनी असं का म्हटलं असेल संघर्ष वगैरे झाला, तर त्याचं एक कारण ताई महाराज प्रकरणात आपल्याला सापडतं. ठीक आहे. कोल्हापूरच्या राजदरबाराचे जे हे होते, ठीक आहे, आपण ज्याला गुरु किंवा महाराज म्हणूयात. ठीक आहे. त्यांच्या प्रॉपर्टीचे जे विश्वस्त होते त्यात टिळक होते आणि त्याच्यावरनं टिळक आणि त्या कोल्हापूरच्या त्यांचा वाद झाला होता. त्याच्यात कुठे डायरेक्टली शाहू महाराज त्याच्यात डायरेक्टली नसले, त्यांचा संघर्ष नसला तरी टिळक एक खमक नेतृत्व आहे, खमक व्यक्तिमत्व आहे, ज्याच्यासोबत संघर्ष करू शकतो आणि ते आपल्या टक्करचा माणूस आहे संघर्ष करायला. तर त्यांच्या गेल्यामुळे आता बाकी कोणी संघर्ष करण्यासारखं राहिलं नाही. कारण त्या काळात महाराष्ट्रात म्हणजे तो काळच जो आहे 1905 ते 1915 या काळाला टिळक युग म्हणलं जातं. टिळकांचं राष्ट्रीय राजकारणावर वर्चस्व होतं. तरी ही गोष्ट लक्षात घ्या की साधारणतः 1908 ते 1914 या काळात टिळक नॅशनल सीनवरनं गायब होते. म्हणजे त्यांना मंडालेमध्ये शिक्षा झालेली होती आणि त्याच्यावरनं ते नसून सुद्धा त्यांचं महत्व होतं आणि ते परत जेव्हा आले लगेच त्यांनी परत पुढच्या गोष्टी सुरू केल्या. ताई महाराज प्रकरण आधीच आहे, पण संघर्ष करण्या इतपत व्यक्तिमत्व किंवा तितकं स्ट्रॉंग व्यक्तिमत्व इतर कोणी उरलेलं नाही असं छत्रपती शाहू महाराजांनी म्हटलेलं होतं. ठीक आहे. आन्सर इज 1. पुढे जाऊयात. पुढचं आहे मी जातीभेद मानणार नाही अशी प्रतिज्ञा घेतल्याशिवाय कोणत्या संघटनेच्या व्यक्तीला सभासत्व मिळत नव्हतं. तर ह्याचं उत्तर आहे परमहंस सभा. आन्सर इज 3. ठीक आहे. तर परमहंस सभेची स्थापना ही काही लोक लाईक दादोबा पांडुरंग, आत्माराम पांडुरंग, भिकोबा चव्हाण, लक्ष्मण शास्त्री हळबे इत्यादी लोकांनी केलेली होती. या सभेचं जे सगळं काम होतं ते गुप्तपणे चालत होतं. ठीक आहे. आता ही एक गोष्ट तुम्ही आधी लक्षात घ्या की 1840-50चा जो काळ आहे त्या काळामध्ये सामाजिक परिस्थिती काय, त्या काळात आपल्या धर्म प्रथा परंपरांच्या विरोधात बोलणं हा सुद्धा गुन्हा आहे. आणि त्या काळात जर हे लोकांनी डायरेक्ट असं केलं की एखाद्या अस्पृश्याच्या हातचं काहीतरी खायचं, मुस्लिमाच्या हातचं काहीतरी खायचं, एखाद्या ख्रिश्चनाच्या हातचं काहीतरी खायचं, ते अवघड परिस्थिती होती. समाजात ह्याला मान्यता नव्हती. आता काही लोक शिकलेले ते म्हणतील की नाही याला काही प्रॉब्लेम नाही, पण तो काळ तसा नव्हता. इनफॅक्ट 1890च्या आसपासची कधीतरी घटना आहे की टिळकांनी चहा पिला होता एकदा म्हणून त्यांच्यावर केस करण्यात आली होती. म्हणजे सामाजिक परिस्थिती किती आपण म्हणूयात विरोधाभास याच्यामध्ये आहे. एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या मनासारखं काही करता येत नाही. सामाजिक रिस्ट्रिक्शन खूप जास्त आहे. कारण तुम्हाला चहा प्यायला पण परवानगी नाहीये. ठीक आहे. ज्यावेळेस टिळकांवर तो केस झाला होता तर पुण्यातलेच ऑब्व्हियसली सदाशिव पेठेतले महान लोकांनी ते केस केली. मग केस आता झाली तर टिळकांनी सामोर गेले. तर त्यांचं म्हणणं होतं की आपल्या धर्मशास्त्रात चहा प्यायचं ह्याला मान्यता नाहीये. मग टिळकांनी त्याला साधं उत्तर दिलं की नाही प्यायचं असं तरी कुठं म्हणलेलं आहे. पिऊ नका असं म्हटलेलं नसेल तर नाही पिवायचं असं तरी कुठं म्हणलेलं आहे. त्याच्यावरनं ते प्रकरण न्यायालयात काही चाललं नाही. पण लक्षात घ्या टिळकांवर ते ऑलरेडी त्यांनी फर्ग्युसन कॉलेज वगैरे इस्टॅब्लिश केलेलं आहे. ऑलरेडी पुढे केसरी आणि मराठा वृत्तपत्र ते चालवत आहेत. इतकं मोठं नेतृत्व आहे महाराष्ट्रातलं, तरी त्यांच्यावर केस होते. म्हणजे सामाजिक परिस्थिती किती विषम होती त्या काळात याची जाणीव होती. आणि त्याच्यामुळे ही जी सभा होती परमहंस सभा, हिचं काम जे होतं हे गुप्तपणे चालायचं. म्हणजे आपापल्या 4-5 लोकांनी बसायचं, मीटिंग करायची, काय विषयावर असेल आपल्या आपल्या विषयांवर चर्चा करायची. आणि तिथं नियम होते की एखाद्या अस्पृश्य व्यक्तीच्या हाताचं तुम्हाला काहीतरी खावं लागेल,
ख्रिश्चन व्यक्तीनं बनवलेलं तुम्हाला काहीतरी पाव खावं लागेल, कारण पाव अगेन बेकरी प्रॉडक्ट, इंडियामध्ये काही सिस्टीमच नाही बेकरी प्रॉडक्टची, ही परकीयांनी म्हणजे युरोपियन लोकांनी आणली. एखाद्या मुस्लिम व्यक्तीच्या हाताचं पाणी प्यायचं, असे वेगवेगळे त्यांचे नियम होते. म्हणजे थोडक्यात म्हणण्याचा अर्थ की कोणताही भेद तुम्ही पाळायचा नाही, जात धर्म वंश ह्याच्या आधारावर. यांचं काम गुप्तपणे चालत होतं आणि यांचं काम बेसिकली मानव धर्म सभा नावाची एक संघटना होती, त्यांच्याशी याचं साधर्म्य आहे. झालं असं की या सभेची माहिती बाहेर फुटली, या सभेची माहिती बाहेर फुटली की असं काहीतरी चालू आहे, आणि लगेच ह्या लोकांनी वाइंड अप करून टाकलं. ठीक आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ह्या सुधारकांना खूप सामाजिक विरोध या लोकांना झेलावा लागला. इनफॅक्ट रानडेंचं एक्झाम्पल तुम्हाला माहित असेल की रानडेंचं त्यांची पहिली पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वडिलांच्या दबावापोटी त्यांना काहीतरी 13 का 20 वर्षाच्या पोरीबरोबर लग्न करावं लागलं होतं. त्यावेळेस त्यांचं वय ऑलरेडी 33-35 काहीतरी होतं. ठीक आहे. त्यांच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा ते फक्त लग्न केलं आणि लगेच कोर्टात परत गेले होते. त्यांना ना आवडीनं ते करावं लागलं होतं, आणि त्याच्यावर महात्मा फुलेंनी त्यांना घरी जाऊन झापलं होतं, तुम्ही फक्त बोल घेवडे. कारण तुम्ही आयुष्यभर सांगताय की बालविवाह विधवा होऊ नये, बालविवाह होऊ नये, विधवांचा पुनर्विवाह, मग तुम्ही का केलं? ठीक आहे. तुमच्या वडिलांच्या याला तुम्ही सामोरे जाऊ शकले नाही, आणि त्याच्यामुळे आपण फुलेंना महात्मा म्हणतो, करते सुधारक आहेत. ठीक आहे. म्हणजे बोलणं कोणाला सोपं असतं, आम्हाला तुम्हाला बोलायचं सोपं असतं की 12 तास अभ्यास करा, 14 तास अभ्यास करा, पण ऍक्च्युअली तितकं करणं अवघड आहे. 2-4-8 दिवस होतं, पण कंटिन्यू असं काही होऊ शकत नाही. ठीक आहे. सो मानव धर्म सभा. तिसरा क्वेश्चन आहे, साने गुरुजी यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र किंवा साप्ताहिक सुरू केलेलं नाहीये? छात्रालय, ठीक आहे, समाज स्वास्थ्य, काँग्रेस आणि साधना, हे 3 त्यांनी केलेलं आहे. हे जे समाज स्वास्थ्य आहे ते राधो कर्वेंनी सुरू केलेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बेसिकली व्यक्तीच्या लैंगिक जीवनाविषयी, सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज विषयी आणि मानवच्या बेसिकली आरोग्याविषयीच्या वेगवेगळ्या गोष्टी ते याच्यामध्ये सांगायचे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळं याला राधो कर्वेंना बराच हे सहन करावं लागलं, कारण त्या काळात अगेन 50च्या आसपासचा काळ आहे हा, 1950च्या आसपासचा. तर त्या काळामध्ये अगेन आपलं समाज तितकंसं प्रगतिशील नव्हतं, लिबरल नव्हतं, त्याच्यामुळे त्यांना बराच विरोध सहन करावा लागला, पण त्यांनी आपलं कार्य सतत पुढे चालू ठेवलं. तर राधो कर्वे यांनी हे समाज स्वास्थ्य सुरू केलेलं नव्हतं. म्हणजे आन्सर काय पाहिजे? अ, क आणि ड. कशामध्ये आहे अ, क आणि ड? तर आपल्या 3. ठीक आहे. पुढे जाऊयात. पुढचं आहे, खालीलपैकी कोणी अमरावती येथे अंबादेवीचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे यासाठी सत्याग्रह केला? ठीक आहे. एक लक्षात घ्या, या उत्तरावरनं अमरावती म्हटलं की डायरेक्ट तुम्हाला पंजाबराव देशमुख आठवले पाहिजेत, अनटिल अँड अनलेस देयर इज अन एक्सेप्शन. काही एक्सेप्शन नसेल तर पंजाबराव देशमुख ही तुमची डायरेक्टली फर्स्ट चॉईस पाहिजे. शोधायचं पंजाबराव देशमुख कुठे आहेत. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे का? आन्सर बघा बरं आपल्या आन्सर की मध्ये. बरोबर आहे. 1927 साली त्यांनी हा बेसिकली सत्याग्रह केला होता. ठीक. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, योग्य जोडा लावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेगवेगळ्या पदव्या दिलेल्या आहे, आणि त्यासाठी त्यांनी कोणतं हे केलेलं आहे. ठीक आहे. आपण म्हणूया थिसिस त्यांनी दिलेला आहे, त्याच्याबद्दल आपल्याला इथं विचारलेलं आहे. तर MA साठी त्यांनी दिलं होतं भारताचा प्राचीन व्यापार. ठीक आहे. त्याच्यानंतर PhD साठी त्यांनी दिलं होतं भारतीय नफ्याचा वाटा, द इंडियन डिव्हिडंड. ठीक आहे. असं त्याचं इंग्लिशमध्ये काही फुल भारतीय राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा असं एक्झॅक्ट त्याचं नाव आहे. आणि राहिला विषय ही DSCचा, तर ही प्रॉब्लेम ऑफ रुपी. DSC ही पदवी मिळवणारे आंबेडकर पहिले व्यक्ती होते. आणि हा KBCचा प्रश्न आहे बघा, कौन बनेगा करोडपती, 1 कोटी रुपयाचा प्रश्न आहे, आणि आपल्याला स्पर्धा परीक्षेत 1 मार्क मिळतो फक्त याचा. ठीक आहे. असो. तर आन्सर काय येईल आपलं? 3, 1, हे 4 नंबर आन्सर येईल. ठीक आहे. 4. पुढे जाऊया. सॉरी, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ब्राह्मणांची कसब या ग्रंथाला खालीलपैकी कोणी प्रस्तावना लिहिली होती? बाबा पद्मनजी, महर्षी रानडे. ठीक आहे. आता हे महर्षी रानडे आपण मुद्दामून केलेलं आहे. ठीक आहे. महर्षींना न्यायमूर्ती रानडे लिहिलं जातं, पण ते मुद्दामून
की बाबा हे दुसरे कुठले रानडे असतील हे दाखवण्यासाठी फक्त केलेलं आहे. गोपाळकृष्ण गोखले महात्मा फुलेंना खूप ज्युनियर होते, त्यांनी लिहिण्याचा काही संबंध येत नाही. आणि आंबेडकर तर ऑब्व्हियसली खूप नंतरचा काळ आहे आंबेडकरचा. त्याच्यामुळे बघा, बाय लॉजिक तुम्हाला माहित नसेल तरीही हे दोन ऑप्शन जे आहेत ना तुम्ही इलिमिनेट करू शकता. यांचा काळ नंतरचा आहे, ठीक आहे. आणि राहिला विषय रानडे किंवा बाबा पद्मनजी, तर बाबा पद्मनजी यांचा काळ खूप आधीचा आहे, ठीक आहे. सो याचा आन्सर आहे बाबा पद्मनजी, ठीक आहे. तर या ग्रंथामध्ये ब्राह्मणांकडून कोणत्या पद्धतीनं सर्व वर्गांचं शोषण होतं, आर्थिक शोषण होतं, अत्याचार होतं, हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे एक लक्षात घ्या की महात्मा फुले असतील किंवा आंबेडकर असतील, हे व्यक्तिशः ब्राह्मणांच्या विरोधात नव्हते, पण ते ब्राह्मण प्रवृत्तीच्या विरोधात होते. फरक आहे या दोन गोष्टींमध्ये. आणि हे आपल्याला ह्याच्यावरनं सांगता येईल की या दोघांचे अनेक सहकारी ब्राह्मण होते. या दोघांचे अनेक सहकारी ब्राह्मण होते, म्हणून त्यांनी ब्राह्मण प्रवृत्तीला विरोध केलाय की ज्या माध्यमातून कर्मकांड वगैरे करून किंवा जातीभेद वगैरे करून जो भेदभाव केला जातोय त्याला विरोध आहे. ब्राह्मण एका व्यक्तीला विरोध नाही, पण त्या प्रवृत्तीला विरोध त्यांनी केलेला आहे, ठीक आहे. सो बाबा पद्मनजी आहेत ते कशासाठी प्रसिद्ध आहेत, तर त्यांचं यमुना पर्यटन नावाची कादंबरी आहे. त्याच्यामध्ये एका विधवा स्त्रीला कशा प्रकारे समस्यांचा सामना करावा लागतो याचं एक गणित त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. आणि त्याची एक छोटीशी झलक तुम्हाला बघायची असेल, तो आय थिंक जयाप्रदा आणि ऋषी कपूरचा कुठला तरी पिक्चर आहे, प्रेम रोग प्रेम प्रतिज्ञा असं काहीतरी, जुना पिक्चर आहे बघा, ठीक आहे. तर ते थोडी झलक जरी तुम्ही त्याची बघितली तुम्हाला लक्षात येईल की त्या काळात काय समस्या फेस कराव्या लागत होत्या. पुढे जाऊयात. ते लहानपणापासून हुशार असल्यामुळे त्यांचे शिक्षक त्यांना बाल बृहस्पती असं म्हणत होते. त्यांना गणित, इतिहास, भूगोल, छंदशास्त्र इत्यादी विषयांवर पाठ्यपुस्तके लिहून शिक्षणाचा पाया घातला. श्रीपती शेषाद्री प्रकरण यांच्याशी संबंधित होतं. त्यांची सरकारतर्फे अक्कलकोटचे युवराजच्या शिक्षकपदी नेमणूक झाली होती. कोण होते? भाऊदाजी लाड, विष्णुबुवा, हे विष्णुबुवा पाहिजे बरं का, विष्णुबुवा ब्रह्मचारी, बाळशास्त्री जांभेकर आणि दादोबा पांडुरंग तडखरकर. तर याचं उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर, ठीक आहे. तर हे बाकी सगळं तुम्हाला माहिती आहे. शेषाद्री प्रकरण माहिती आहे ना, ठीक आहे. आंबेजोगाईचा एक मुलगा होता, ठीक आहे. त्यानं ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि आपल्या भावाला पण सोबत घेऊन गेला, ठीक आहे. नंतर मग त्याच्या वडिलांनी त्या मुलाला परत मिळवण्यासाठी केस केली, पण समाज विरोध करत होता की तो तिकडे गेला, आता तो पण ख्रिश्चन झालाय, त्यांना धर्म परिवर्तन केलं नव्हतं. त्यावेळेस बाळशास्त्री जांभेकर असतील, त्याच्यानंतर जगन्नाथ शंकर सेठ आणि अजून एक कोण होते बघा, दादोबा पांडुरंग, या लोकांनी तिघांनी मिळून असं एक समाजामध्ये वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला की आपल्याला हिंदू धर्मातनं जे बाहेर गेलेले आहेत त्यांना परत घेतलं पाहिजे, त्यांना परत घेण्याचा मार्ग असावा. हिंदू धर्माचा प्रॉब्लेम काय की इथून बाहेर जाता येतं पण बाहेरून परत येता येत नाही, ठीक आहे. एक छत्रपती शिवाजी महाराजांची सिरियल आहे बघा, ती यांनी केलेली, स्वराज्य रक्षक संभाजी, दोन्ही सिरियल मध्ये दाखवलेलं आहे की एका प्रकरणात एका व्यक्तीला, आय थिंक नेताजी पालकरचं ते प्रकरण दाखवलेलं आहे बहुतेक, तर नेताजी पालकरांना परत घ्यायचं असतं. तर विचार करा, समाज हा छत्रपतींना सुद्धा विरोध करतोय. याचा अर्थ काय की कोणी जरी असलं तरी त्याला समाजाच्या तात्कालिक परिस्थितीच्या अनुषंगानेच काम करावं लागतं, ठीक आहे. मग कुठेतरी त्याला तुमची थोडी ऍडजस्टमेंट करा, माझी थोडी ऍडजस्टमेंट करा, असं करत करत त्याला पुढे न्यावं लागतं. हे समाज सुधारकांचं सगळं कार्य हे त्याच प्रकारे चालणार आहे. पुढे जाऊयात. तुमच्या ह्याच्यामध्ये डिस्कशन शीट जी आहे, एक्सप्लेनेशनची शीटमध्ये, तेव्हा थोडं एक करेक्शन करा. बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी जे मराठी वृत्तपत्राचे जनक आहेत ते इथं चुकीनं 1892 झाले, त्याला 1832 करा. दर्पण 1832 आणि दिग्दर्शन मासिक 1890 झालंय, त्याला 1840 करा, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील ओळीमध्ये कोणाचे वर्णन केलेलं आहे? श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या मदतीने ते बॉम्ब तंत्राच्या शिक्षणासाठी पॅरिसला गेले होते, ठीक आहे. ते सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष होते.
त्यांनी 1833 साली प्राणयज्ञ दल संघटना स्थापन केली आणि लोकमान्य टिळक यांनी त्यांचा उल्लेख धगधगते अग्निकुंड या शब्दात केलेला आहे. कोण आहेत तर हनुमंतराव कुलकर्णी, सेनापती बापट, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भाई कोतवाल. ठीक आहे. तर याच्यापैकी सेनापती बापट हे याचं उत्तर आहे. सेनापती बापट यांना सावरकरांनी पण मदत करून लंडनला पाठवलं होतं आणि तिथून त्यांनी बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेऊन आले होते आणि त्यांनी एक बॉम्ब मॅन्युअल बनवला होता की बॉम्ब कसं बनवायचं त्याचं एक बुकलेट बेसिकली, आणि ते सगळीकडे सर्क्युलेट केलं होतं. पुढच्या काळामध्ये एक अलीपूर बॉम्ब खटला झाला होता बघा. ठीक आहे. कलकत्त्याचा एक हा होता मॅजिस्ट्रेट होता किंग्सफोर्ड. ठीक आहे. कलकत्ताचा एक मॅजिस्ट्रेट होता किंग्सफोर्ड, त्याच्यावर हल्ला झाला होता, बॉम्ब हल्ला झाला होता आणि त्या खटल्यामध्ये पुढे अनुशीलन समितीचे जे वेगवेगळे सदस्य होते त्या सगळ्यांना गोवण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्या काळात सेनापती बापट अंडरग्राऊंड झाले होते. नंतर असं लक्षात आलं कोर्टच्या की बाबा यांचा काही रोल नाहीये, त्याच्यामुळे ते परत त्यातनं त्या प्रकरणातनं बाहेर पडले. तो जो खटला आहे त्याला अलीपूर बॉम्ब कट खटला असं म्हटलं जातं किंवा अलीपूर कॉन्स्पिरसी केस असं म्हटलं जातं. हे 2-4 नाव आहेत. अलीपूर वेगळं आहे, आय थिंक दिल्ली कॉन्स्पिरसी केस, 2 दिल्ली कॉन्स्पिरसी केस. ठीक आहे. एक भगतसिंगनं जे बॉम्ब स्फोट केला होता पार्लमेंटमध्ये तो एक, आणि त्याच्या अगोदर तो आय थिंक लॉर्ड हर्डिंग्सवर बॉम्ब फेकला होता ते एक, आणि असे 2-3 प्रकरण आहेत. ठीक आहे. कानपूर कट खटला एक आहे. तर हे 2-4 नावं आपल्याला माहित पाहिजे ते कशाशी संबंधित आहेत तितकंच. ठीक आहे. पुढे जाऊयात. खालीलपैकी कोणत्या कादंबऱ्या अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या आहेत? ठीक आहे. तर अग्निदिव्य, माझा अमेरिकेचा प्रवास, तर हे अमेरिकेचं नाही, इथं रशियाचं असलं असतं तर ते आपलं बरोबर झालं असतं. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे हे काही त्याच्यात येणार नाही. ठीक आहे. सो आपला आन्सर काय येईल बघा, अ पाहिजे, त्याच्यानंतर क ड ई बाकी सगळे आहेत. ठीक आहे. हे फकीरा त्यांचं खूप प्रसिद्ध असं हे आहे. ठीक आहे. तर हे सगळे बाकी आहेत, फक्त हे ब नाहीये. सो अ क ड ई हे आपलं उत्तर याच्यामध्ये पाहिजे. ठीक आहे. अण्णाभाऊ साठे हे लाल बावटा पथकासाठी प्रसिद्ध आहेत आणि वेगवेगळ्या त्यांनी कादंबऱ्या कथा लिहिलेल्या आहेत, त्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्या सगळ्यांची नावं आपल्याला माहीत पाहिजे, कारण अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीत इतर घडामोडी जास्त नाही आहेत जसं फुलेंच्या किंवा इतर समाजसुधारकांच्या बाबतीत आहेत. त्याच्यामुळे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. आणि अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्र चळवळीला जे प्रोत्साहन त्यांनी दिलं ह्या कथा कादंबऱ्यांच्या माध्यमातून त्याच्यासाठी एक प्रसिद्ध आहेत. सो लालबावटा पथक, त्यांचे वेगवेगळे साहित्य आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचं योगदान. ठीक आहे. पुढे जाऊयात. पुढचं आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेल्या संस्थांचा कालानुक्रम योग्य प्रकारे लावायचा आहे. अनाथ बालिका आश्रम, त्याच्यानंतर विधवा विवाहोत्तेजक मंडळी, समता संघ आणि निष्काम कर्ममठ. तर ह्यांच्यापैकी बघा, विधवा विवाहोत्तेजक मंडळी जी आहे ती 1893 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अनाथ बालिका आश्रम आहे ते 1896 आहे. समता संघ 1944 आहे पुणे येथे, आणि हे निष्काम कर्ममठ 1910 आहे पुणे येथे. ठीक आहे. सो या संघटना आहेत. सो आपला आन्सर काय यायला पाहिजे, ब अ क, सॉरी इथं ड पाहिजे, ब अ ड क. कुठं आहे आपल्याकडे ऑप्शन, ब अ ड क, 1 नंबरचा आपलं आन्सर. ठीक आहे. पुढे जाऊयात. समाजसुधारक बेहरामजी मालबारी यांच्या प्रयत्नामुळे ब्रिटिश सरकारने एज ऑफ कन्सेंट ऍक्ट त्यांनी पारित केला होता. त्यावेळेस भारताचे व्हॉइसरॉय कोण होते, तर हा लॉर्ड लॅन्सडाऊन हा भारताचा व्हॉइसरॉय होता. सगळे व्हॉइसरॉय जे आहेत, ठीक आहे, तुम्हाला यांचा कार्यकाळ माहीत पाहिजे. एज फक्त त्यांचा किती ते किती आहे हे माहीत पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा की कर्जनचा आहे तो 1899 ते 1905 पर्यंतचा आहे. लॉर्ड एल्गिन जो आहे तो 1894 ते 1899, डफरीन 1884 ते 1888, आणि हा एल्गिन जो आहे तो 1888 ते 94 आहे. ठीक आहे. यांचा काळ माहीत पाहिजे. मे बी ह्यांच्यावर डायरेक्ट प्रश्न येणार नाहीत. ठीक आहे. परंतु
ही फॅक्च्युअल माहिती जर आपल्याकडे असेल तर याच्यावरनं एखाद्या प्रश्नाचं इलिमिनेशन मेथडने एखादा ऑप्शन इलिमिनेट करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. ठीक आहे. सो लॉर्ड्स लॅन्सडाऊन. बरं, हे ऍडिशनल प्रश्न कोणत्या प्रकरणामुळे हे झालं होतं बरं? हे एज ऑफ कन्सेंट ऍक्ट, रखमाबाईंचा खटला. ठीक आहे. रखमाबाई राऊत यांनी त्यांचा आणि त्याच्या पतीचा जो वाद झाला त्याच्यावरनं मग हे संमती वयाचं विधेयक वगैरे पुढे आलं. ठीक आहे. पुढे जाऊयात. मुंबई येथील खालील विधाने विचारात घ्या. मुंबई येथील काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत भारत छोडो आंदोलनाला मान्यता देण्यात आली. ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी, पंडित नेहरू, मौलाना आझाद यांना अहमदनगरच्या तुरुंगात डांबलं. या आंदोलनाच्या वेळी मुंबई प्रांताच्या सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना झाली. आता आपल्याला बाकी काही माहित असो का नसो, हे माहित असतं की साताऱ्यात प्रति सरकारची स्थापना झालेली आहे. सो हे कन्फर्म आपल्या उत्तरामध्ये पाहिजे. आपल्याला काय विचारलंय, बरोबर कोणती आहे, तर क आपल्या याच्यात पाहिजे. असं कोणतं आहे की ज्याच्यामध्ये क आहे? सगळेच. ठीक आहे. मग आता पुढचं अजून एखादा आपल्याला शोधावं लागेल. यावेळी गांधीजींना पुण्याच्या आगा खान पॅलेस मध्ये ठेवलं होतं, अहमदनगरच्या तुरुंगात नाही. सो हे स्टेटमेंट चुकीचं आहे. मग ब नाही पण क आहे. असे किती ऑप्शन होतात आपल्याकडं? 1 आणि 3. आता ही काँग्रेसच्या वर्किंग कमिटीत याला मान्यता देण्यात आलेली आहे का? 12 मध्ये 12 क्वेश्चन नंबर 12. तर हे नाहीये, हे वर्धाची मीटिंग झाली होती त्याच्यात मान्यता झाली होती. काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं मुंबईला, गोवालिया टँक. ठीक आहे. तिथं गांधीजींनी ते अधिवेशन झालं, त्यांची बैठक झाली आणि त्याच्यात त्याला मान्यता देण्यात आली होती. पण मूळ काँग्रेस वर्किंग कमिटी आपल्याला म्हटलंय त्याच्यामुळे ती वर्धाला झालेलं आहे. ठीक आहे. सो या केसमध्ये आपला आन्सर काय आहे बघा? क. 3 फक्त क. त्याच्यानंतर आपल्याला जोड्या लावा विचारलेला आहे. तर याचा स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर हे 2 नंबर आहे. ठीक आहे. अनेक जोड्या आहेत, ह्याच्यापैकी अल हिलाल हे जनरली आपल्याला माहित असतं की हे मौलाना अबुल कलाम आझाद यांचं आहे. ठीक आहे. आणि बाकी मग आपण लावू शकतो. विहारी हे सावरकरांचं आहे. आता काही ठिकाणी उल्लेख आहे की सावरकर संपादक होते, काही ठिकाणी उल्लेख आहे त्यांनी काही आर्टिकल लिहून यांना पाठवले आणि ह्या वृत्तपत्रात प्रसारित झाले होते. सो खूप काही डिटेल्स याच्याबद्दल अवेलेबल नाहीये. एकोणीसशे 35च्या भारत सरकार कायद्याबद्दल खालीलपैकी कोणती एक प्रतिक्रिया चुकीची आहे? तर याच्यामध्ये हे जे 4 नंबर आहे हे चुकीचं आहे. स्टेटमेंट नंबर 4 हे चुकीचं आहे. हे नेहरूंचं स्टेटमेंट आहे. ठीक आहे. आणि कधी लक्षात ठेवायचं की असं खूप काही अवघड स्टेटमेंट असेल म्हणजे आपल्या सामान्य बुद्धीला न कळणारा तर समजायचं ते नेहरूंचं आहे, आणि एकदम सोपं असेल तर समजायचं ते महात्मा गांधीचं आहे. ठीक आहे. तर हे स्टेटमेंट मजबूत ब्रेक पण असलेली पण इंजिन नसलेली गाडी कशामुळे म्हटलं होतं? कारण गव्हर्नर आणि व्हॉइसरॉय यांना खूप पॉवर्स दिले. सरकार तर बनवले इंडिपेंडंट पण त्यांना अधिकार कुठलेच नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं काय मजबूत ब्रेक आहे. गव्हर्नर आणि व्हॉइसरॉय हे मजबूत ब्रेक आहेत पण त्यांना अधिकार काहीच नाहीये. त्याच्यामुळे तो उल्लेख करण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये 20 फेब्रुवारी 1947 रोजी घोषणा केली की जून 1948 पूर्वी भारत ते सोडतील? कोणी केलेली? क्लेमंट ॲटली. ठीक आहे. ह्या क्लेमंट ॲटलीनं नंतर भारतामध्ये तो आला होता 1956, 55-56च्या आसपास. आणि त्या त्याने ते एक कलकत्ता हायकोर्टचे एक चीफ जस्टिस होते, प्रसेन चक्रवर्ती असं काहीतरी त्यांचं नाव आहे. ठीक आहे. तर त्यावेळेस ते ऍक्टिंग राज्यपाल होते. ठीक आहे. कार्यवाहक राज्यपाल त्यावेळेस ते होते, कारण राज्यपालांचं पद तिकडे बंगालमध्ये रिक्त होतं. 56-57ची ही गोष्ट आहे. तर त्यावेळेस मग त्यांनी ऑब्व्हियसली विचारलं की बाबा क्विट इंडिया मुवमेंट तर 42ला संपली होती, नंतर असं काही पुढचे 4-5 वर्ष झालं नाही, तर तुम्ही अचानकपणे असं भारत सोडण्याचा निर्णय का घेतला? ते क्लेमंट ॲटलीला त्यांनी विचारलं. मग ॲटलींनी सांगितलं की
भारतामध्ये आमची सत्ता जी होती ती लष्कराच्या बळावर होती. जोपर्यंत लष्कर आमच्या बरोबरीला होतं आम्हाला काही भीती नव्हती. परंतु नेताजी सुभाषचंद्र बोसच्या आयनेमुळे भारतीय लष्करामध्ये जो एक विद्रोहाची परिस्थिती निर्माण झाली, आम्हाला लक्षात आलं की आता आपला वेळ इथला भरलेला आहे. त्याच्यापेक्षा गप इथून निघून जायचं आणि आपण इनडायरेक्टली भारताला कंट्रोल करू शकतो. त्याच्यासाठी आपली गोंडच काहीतरी, हा आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देतो, आम्हाला तुमच्याबद्दल हेवा आहे तेव्हा आहे, आणि यांना स्वातंत्र्य देऊन इनडायरेक्टली कंट्रोल करायचं. स्वातंत्र्यानंतर सुद्धा ब्रिटन भारताला इनडायरेक्टली कंट्रोल करत होतं. कारण भारताचा आर्मी चीफ त्यावेळेस, ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेस सुद्धा आर्मी चीफ ब्रिटिश होता. नंतरच्या काळात जनरल करियप्पा आले, पण ते 2-4 वर्षांनी आले. नेव्ही आणि एअरफोर्स चीफ तर 56-57 पर्यंत ब्रिटिश व्यक्ती होते. आणि कोणत्याही देशाचं सार्वभौमत्वाचं एक सिम्बॉल असतं ते म्हणजे त्या देशाची इंटेलिजन्स किंवा त्याची गुप्तहेरांची माहिती. तर 1968 पर्यंत MI6 ची जी एक ऑर्गनायझेशन आहे ब्रिटनची इंटेलिजन्स, जशी आपली रॉ आहे त्यांची MI6 आहे. त्या MI6 चा एक अधिकारी दिल्लीमध्ये असायचा आणि आपली जी इंटेलिजन्स ब्युरो असायचं, इंटेलिजन्स ब्युरो सगळे इनपुट्स प्राईम मिनिस्टर बरोबर त्या MI6 च्या अधिकाऱ्याला द्यायचं. त्याच्या पदाला नाव दिलं होतं सिक्युरिटी लायझन ऑफिसर. हे आता 2015 मध्ये बाहेर आलेलं आहे. ते नेताजी सुभाषचंद्र बोसच्या संदर्भात जे डॉक्युमेंट्स त्यांनी डिक्लासिफाय केलेत गव्हर्नमेंटनं, त्याच्यामध्ये हे चुकून आलं, हे आलं चुकून बाहेर आलं की आपले सगळे इंटेलिजन्स त्याला शेअर केले जायचे. 68 नंतर ते पद मात्र बंद करण्यात आलं. मग आपली इन्फॉर्मेशन सगळी आपल्याकडे. पुढे जाऊयात. खालीलपैकी अचूक असलेली विधान ओळखा. ब्रह्मो समाजापासून सुधारणेच्या कार्याची प्रेरणा घेऊन स्वामी दयानंद सरस्वती यांनी 77 मध्ये लाहोर येथे आर्य समाजाची स्थापना केली. बरोबर आहे का स्टेटमेंट? मग कधी केलेली आहे? तर 75 ला केलेली आहे. ठीक आहे. आणि लाहोर इथे नाही, मुंबई किंवा त्या काळाचं बॉम्बे या वेळेस केलेली आहे. पुढे, भारत हा भारतीय लोकांसाठी आहे अशी घोषणा पहिल्यांदा दयानंद सरस्वती यांनी दिली. ठीक आहे. सो येस, इंडिया इज फॉर इंडियन्स, आपण याला राईट असं कन्सिडर करूया. ठीक आहे. आणि आर्य समाजाच्या स्वामी श्रद्धानंद यांनी दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज याची स्थापना केली. हे बरोबर आहे का? नाही, तर हे विधान चुकलेलं आहे. याची जागी बरोबर काय तर लाला हंसराज यांनी हे कॉलेज स्थापन केलेलं आहे आणि स्वामी श्रद्धानंद यांनी गुरुकुल स्थापन केलं होतं, ते हरिद्वार जवळ. ठीक आहे. कांगडी या ठिकाणी हरिद्वार तिथं केलं होतं. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे, हे पण स्टेटमेंट चुकीचं आहे. आपल्याला काय विचारलंय? अचूक. ठीक आहे. सो आन्सर यायला पाहिजे फक्त ब, केवळ ब. खालीलपैकी कोणी मुंबईच्या इंदू प्रकाश या दैनिकात जुन्याऐवजी नवे दीप, न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड हा लेख, न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड हा लेख लिहून काँग्रेसच्या धोरणावर टीका केली? तर लाला लजपत राय, बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष, लोकमान्य टिळक. हे अरविंद घोष यांनी केलेलं आहे. ठीक आहे. अरविंद घोष यांनी ते केलेलं आहे. तुम्हाला जो मी अलीपूर कट खटला सांगितला होता ना, त्याच्यामध्ये अरविंद घोष यांना सुद्धा पुढे ट्राय करण्याचा प्रयत्न झाला होता. 1905 नंतरचा तो खटला आहे आणि 1905 ची बंगाल फाळणी चळवळ जेव्हा लॅब्स झाली किंवा ती संपली, त्याच्यानंतर अरविंद घोष यांनी संन्यास घेऊन पॉंडिचेरी येथे त्यांचं एक आश्रम स्थापन केलं होतं. परंतु ही जी लोक असतात की ज्यांच्या मनात सतत काहीतरी करण्याची एक उत्कंठा असते आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी हे लढतायत, ते तिकडं आश्रम टाकून सुद्धा ते काही गप्प बसले असतील अशातला भाग नाही. ठीक आहे. त्यांनी तिकडे सुद्धा केलं होतं. त्याच्यामुळे ब्रिटिशांनी त्या अलीपूर कटखटल्यात त्यांना पण गोवण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे. 1909 चा तो खटला आहे. मुझफ्फरपूरचा मॅजिस्ट्रेट किंग्सफोर्ड याच्यावर खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी बॉम्ब हल्ला केलेला होता आणि त्याच्या विरुद्ध अनुशीलन समितीच्या अनेक लोकांना त्यांनी अडकवण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे. हे जे अरविंद घोष होते हे ICS परीक्षा पास झालेले होते. ठीक आहे. परंतु ICS परीक्षा, आता तुम्ही समजा ग्रुप बी ला आहे, ठीक आहे, समजा पोलीस PSI ला तुम्ही जाणार असाल
तर तुम्ही प्री मेन्स पास झाल्यावर तुमचं फिजिकल पण असतं. ठीक आहे. आता समजा फिजिकल आय थिंक क्वालिफाईंग केलंय आता, बरोबर ना? हा, तर क्वालिफाईंग जरी असलं तरी बेसिक क्रायटेरिया तुम्हाला पूर्ण करावे लागतात. तसं ह्या काळात एक क्रायटेरिया होता किंवा तुम्हाला घोडस्वारी यायला पाहिजे, त्याची टेस्ट तुम्हाला द्यावी लागेल. अरविंद घोषने त्याला नकार दिला आणि त्यांनी ICS वर पाणी सोडलं. ICS वर त्यांनी पाणी सोडलं आणि नंतर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या संस्थानांमध्ये त्यांनी ICSच्या इक्वल जे काही कामं आहेत अधिकारी म्हणून त्यांना बऱ्याच जागी त्याचं हे मिळालेलं होतं. ठीक आहे. तर द लाईफ ऑफ डिवाइन हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं होतं आणि याचं मराठी अनुवाद सेनापती बापट यांनी दिव्य जीवन म्हणून केलेलं होतं. पुढचं आहे 1818 साली पेशवाई नष्ट झाली त्यावेळेस मुंबई प्रांताचे गव्हर्नर खालीलपैकी कोण होतं? ठीक आहे. माउंट एल्फिन्स्टन, विल्फ्रेड ब्रंट, लॉर्ड हेस्टिंग्स आणि इव्हान नेपियन. तर हा इव्हान नेपियन होता. ठीक आहे. पुढे जाऊयात. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी खालीलपैकी कोणत्या संस्था स्थापन केल्या होत्या? डिप्रेस्ड क्लासेस मिशन, येस. अहिल्या आश्रम, येस. मराठा संघ, येस. आणि कृषी युवक भारतीय युवक कृषक समाज हे पण केलं होतं. डेक्कन सभामध्ये यांचा डायरेक्ट काही रोल नव्हता. डेक्कन सभा कोणी स्थापन केली होती? गोखलेंनी. ठीक आहे. गोपाळकृष्ण गोखलेंनी ती सभा स्थापन केलेली होती. ठीक आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता लेख गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलेला नाही? तर पांचजन्यांचा हंगाम, स्त्रियांनी जाकीटे घातलीच पाहिजे, मराठी भाषेची सांप्रतची स्थिती म्हणजे आत्ताची स्थिती असं त्यांना म्हणायचं आहे, आणि आमचे ग्रहण अजून सुटलेले नाही. तर याच्यापैकी जे क आहे मराठी भाषेची सांप्रत स्थिती, हा जो लेख आहे तो विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी लिहिलेला आहे. ठीक आहे. बाकी सगळे जे आहेत ते गोपाळ गणेश आगरकरांचे आहेत आणि आगरकरांनी बरेच आर्टिकल्स ते लिहिलेले आहेत. ते आपल्याला नावं ते सगळ्यांची माहीत पाहिजे. ठीक आहे. त्यांचं एक वाक्य खूप फेमस आहे, इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार. एखाद्याला जर चुकीचं वाटत असेल, तर एखाद्याला वाईट वाटत असेल त्याची मला काही घेणं नाही, पण ते जर बरोबर असेल तर ते मी म्हणणार, असं त्या वाक्याचा एक गर्भित अर्थ आहे. पुढे जाऊयात. 1919च्या मॉन्टफोर्ड कायद्यातील तरतुदींचे परीक्षण करण्यासाठी 8 नोव्हेंबर 1927 रोजी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करण्यात आली होती. स्टेटमेंट बरोबर आहे का? येस, हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आयोगाचे 7ही सदस्य ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य होते. त्यापैकी एक रॅमसे मॅकडोनल्ड नंतर ब्रिटनचे पंतप्रधान झाले. ठीक आहे. तर सगळे सदस्य ब्रिटिश होते हे बरोबर आहे, पण त्यात रॅमसे मॅकडोनल्ड नव्हते. क्लेमंट ॲटली हे त्याचे सदस्य होते जे पुढे प्राईम मिनिस्टर झाले होते. कारण हे बघा, हे आयोग स्थापन झाले 27ला आणि 27 नंतर आय थिंक 29ला तिकडे निवडणूक झाली होती. त्यावेळेस तिकडला प्राईम मिनिस्टर हा रॅमसे मॅकडोनल्ड झाला होता. तो ऑब्व्हियसली तो काही कमिटी सदस्य राहणार नाहीये. आणि तिकडे कसं असतं, विरोधी पक्ष नेता जो असतो तोच पार्टीचा अध्यक्ष असतो आणि तोच अल्टरनेटिव्ह प्राईम मिनिस्टर जेव्हा केव्हा पुढचं इलेक्शन होईल आणि समजा त्यांची पार्टी जिंकली तोच प्राईम मिनिस्टर होतो. आपल्याकडे कसं असतं, विरोधी पक्ष नेता कोणतरी तिसराच, पार्टी अध्यक्ष चौथाच आणि पुढचा पदावर येतो तो पाचवाच. ठीक आहे. आपल्याकडे सगळं वेगळं आहे, कारण त्या व्यक्तीकडे सगळी जबाबदारी तिकडे दिली जाते. तू रिस्पॉन्सिबल आहे, तूच पार्टीला पुढे न्यायचं, तूच पद घ्यायचं. ठीक आहे. म्हणजे सगळी मेहनत एकानं करायची आणि दुसऱ्याने घेऊन जायचं, असं तिकडे चालत नाही. पुढे जाऊयात. वैयक्तिक सत्याग्रहाच्या पहिल्या महिला सत्याग्रही कोण होत्या? तर सत्यभामाबाई कुवळेकर ह्या त्या पहिल्या सत्याग्रही होत्या. बेसिकली त्यांना बाल वैधव्य आलेलं होतं. ठीक आहे. बालविवाह त्यांचा झाला होता. त्यातून त्यांच्या पतींचा मृत्यू झाल्यानंतर त्या विधवा झाल्या आणि नंतर त्यांचं परत एकदा लग्न झालं होतं व्यंकटराव होरोलीकर यांच्याबरोबर. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांचं मूळ नाव जे आहे
त्यांना पद्मावती होरोळीकर असं लग्नानंतर नाव दिलं गेलं. त्या काळात लग्नानंतर नाव बदलण्याची प्रथा होती. ठीक आहे, हे नाव दिलं होतं. त्यांचं मूळ नाव होतं रमा त्र्यंबक पित्रे. ठीक आहे, पुढे जाऊया. खाली दिलेल्या विवरणावरून ती व्यक्ती ओळखा. 1857च्या उठावावेळी अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांचे प्राण वाचवले म्हणून त्यांना सितारे हिंद, हिंदुस्थानच्या तिसऱ्या वर्गाचा तारा असं म्हटलं गेलं. ते हिंदू मुस्लिम दोघेही पवित्र गंगा यमुनेच्या पाण्यावर जगतात असं म्हटलं होतं. त्यांना तहजीब उल अखलाक हे वृत्तपत्र चालवलं होतं. आणि 1888 मध्ये त्यांनी युनायटेड इंडिया पॅट्रियोटिक असोसिएशन ही संघटना स्थापन केली होती. या एका चौथ्या वाक्यानंच तुम्हाला त्याचा आन्सर कळू शकतं. कोण? सर सय्यद अहमद खान. पुढे जाऊयात. 24 पुढीलपैकी कोणती व्यक्ती ही पाश्चात्य विद्या समर्थक होती? ठीक आहे, अँग्लिसिस्ट ओरिएंटलिस्ट कॉन्ट्रोवर्सी. ठीक आहे, अँग्लिसिस्ट ओरिएंटलिस्ट कॉन्ट्रोवर्सी. ठीक आहे, तर तुम्हाला या प्रश्नांवर एक क्लू असा सुद्धा मिळू शकतो की याच्या पुढे, ठीक आहे, कारण आता दरवर्षी परीक्षा होते, 5-7 परीक्षा होतात. ठीक आहे, प्री मेन्स आपल्या राज्यसेवा गट अ ब आणि गट क या 3 परीक्षा होतात. त्यांच्या प्री मेन्स, कृषी सेवा, वन सेवा वगैरे काय जे असेल ते वेगळंच. साधारणतः दरवर्षी आयोगाला 150 प्रश्न एकेका सब्जेक्टचे काढावे लागतात. प्रश्न काही रिपीट होत नाहीत. मग ते काय करणार आहेत की असे काही महत्वाच्या घटनाक्रम आहेत ना, ते जुना काळ झाला की घटनाक्रमचा काळ विचारायचा, कुठं झालं, कोण होतं. पण आता डिटेल किंवा अँग्लिसिस्ट म्हणजे पाश्चात्य शिक्षक समर्थक कोण होते? 4-5 जण. पौरात्य शिक्षण समर्थक कोण होते? 4-5 जण. हे आता ते विचारतील, कारण त्यांच्याकडे वरचे प्रश्न विचारून संपलेलं आहे. सो अभ्यास करताना त्यानुसार थोडं लक्ष द्यायचं. ठीक. हा, तर आपण कुठे होतो? 24 नंबरचा क्वेश्चन. याच्यामध्ये बघा, राजा राममोहन रॉय हे पाश्चात्य शिक्षक समर्थक होते. चार्ल्स ट्रॅव्हिलियन होते, अलेक्झांडर डफ आणि जेम्स मिल आणि यांच्या जोडीला मॅकॉले. ठीक आहे, मॅकॉले ज्यावेळेस त्या शिक्षण समितीचा अध्यक्ष झाला त्यानं यांची बाजू उचलून धरली आणि त्यावेळेस भारतामध्ये पाश्चिमात्य भाषामध्ये पाश्चिमात्य विषयांचं शिक्षण द्यायचं असं त्यावेळेस ठरलं होतं. विल्यम जोन्स हा त्याच्यामध्ये नव्हता. ठीक आहे, तो बेसिकली पौरात्य ओरिएंटलिस्ट, भारतीय विज्ञान, भारतीय जे काय असेल साहित्य ह्याचं शिक्षण द्यावं आणि भारतीय भाषांमध्ये द्यावं याच्यामध्ये तो होता. सो अँग्लिसिस्ट ओरिएंटलिस्ट कॉन्ट्रोवर्सीवर हा प्रश्न आहे. आन्सर काय येईल मग आपलं? 3 ब क ड ई. क्वेश्चन नंबर 25. देशभक्तीपूर्ण गीत तराना ए हिंद ज्याच्यामध्ये सारे जहां से अच्छा येतं चा समावेश कमी मोहम्मद इक्बाल यांनी खालीलपैकी कोणत्या रचनेत केला होता? ठीक आहे, प्रश्न वाचल्यावर आपल्याला असं लक्षात येतं त्या सारे जहां से अच्छा की कोणी लिहिलं असं विचारलं असेल. पण आता काय केलंय? कोणत्या पुस्तकात आहे? कारण हे युनिक आहे. सारे जहां से अच्छा हे आज सुद्धा भारतामध्ये गाणं चालतं आणि ते युनिक आहे. मग त्याच्यामुळे सगळी माहिती त्याच्या आजूबाजूची आपल्याला माहित पाहिजे. कधी लिहिलं, काय लिहिलं, कोणत्या पुस्तकात लिहिलं. तर त्यांनी ते बंद ए दरा या पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि तो आज इक्बाल जो आहे त्याला नॅशनल पोएट ऑफ पाकिस्तान त्याला मानलं जातं. त्यानेच पहिल्यांदा पाकिस्तानची संकल्पना मांडली होती किंवा मुस्लिमांसाठी एक स्वतंत्र राष्ट्र पाहिजे. पुढे आहे पुढे दिलेल्या घटनांचा कालानुक्रम योग्य प्रकारे लावा. तर याच्यापैकी सिमला परिषद जी आहे ती 1945 ची आहे. नौदलाचा उठाव 1946 चा आहे. राजाजी योजना 44 ची आहे. आणि हे देसाई लियाकत अली प्लान हा जानेवारी 45 चा आहे. ठीक आहे, सो आता आपल्याला पहिली घटना कोणती झालेली आहे? तर पहिली घटना आहे क. ठीक आहे, त्याच्यानंतर कोणती आहे? ड. त्याच्यानंतर सिमला परिषद ब आणि अ. सो क ड ब अ कुठं आहे? 4 नंबर. ठीक आहे. शिवराम जानबा कांबळे यांनी 1903-4 मध्ये श्रीशंकर प्रासादिक सोमवंशी इतिहासचिंतक मित्र समाज याची स्थापना केली. त्यांनी विटाळ विध्वंसन, ठीक आहे, हे मासिक सुरू केलं होतं. तर हे विटाळ विध्वंसक जे आहे ते किसन फागुजी बनसोड यांनी केलेलं होतं. त्याच्यामुळे ब स्टेटमेंट चुकीचं आहे. सो
अ बरोबर आहे आणि ब चुकीचं आहे. 1 नंबर. पुढचा प्रश्न आहे, वासुदेव बळवंत फडके यांच्याविषयी खालील विधानांचा विचार करा. उदरनिर्वाहासाठी त्यांनी पहिल्यांदा रेल्वे खात्यात लेखा विभागात आणि त्यानंतर लष्करी खात्यात लिपिक विभागात लिपिक म्हणून नोकरी केली आहे. तर जस्ट हे उलट आहे. रेल्वे खात्यात लिपिक आणि लष्करी खात्यात लेखा विभाग. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. बाकी सगळे बरोबर आहेत. ठीक आहे. फडके यांच्यावर 1857चा उठाव, न्यायमूर्ती रानडे आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांची निबंधमाला यांचा प्रभाव होता. फडके यांनी दत्त महात्म्य हा 7000 ओव्यांचा ग्रंथ लिहिला. बरोबर आहे. त्यांनी दौलतराव नाईकांच्या मदतीने धामरी या गावात पहिल्यांदा दरोडा टाकला होता. इनफॅक्ट दरोडा हा शब्द वापरणं चुकीचं आहे. ठीक आहे, तसं वापरायला नाही पाहिजे, पण आता आपल्या प्रचलित पुस्तकांमध्ये तेच आहे. ठीक आहे. कारण ह्या लोकांनी जे काही हल्ले केले, इनफॅक्ट शिवाजी महाराजांनी सुद्धा सुरतेवर जो हल्ला केलाय तो नुकसान भरपाईसाठीचा स्वारी होती, लूट नव्हती. सुरतेची लूट नाही म्हणायचं, सुरतेची स्वारी म्हणायचं. काय म्हणायचं? सुरतेची स्वारी. कारण त्या शाहिस्ते खाननं जो काही आपल्या इकडे दुडगूस घातलेला होता त्याची नुकसान भरपाईसाठी सुरतची स्वारी केलेली होती. आन्सर काय येईल? 28चं 1. त्याच्यानंतर सॉक्रेटिस हे मराठी भाषेतील पहिले गद्य चरित्र खालीलपैकी कोणी लिहिले? तर हे लिहिलेलं आहे कृष्णाशास्त्री चिपळूणकर यांनी. ठीक आहे. कृष्णाशास्त्री चिपळूणकर हे विष्णू शास्त्रींचे वडील होते. ठीक आहे. ख्रिश्चन मिशनरीज जे होत्या त्यांच्या धर्मप्रचाराला उत्तर म्हणून त्यांनी विचार लहरी हे वृत्तपत्र चालवलं होतं. मराठीतील जॉन्सन अशी त्यांना पदवी विनायक ओक यांनी दिली होती. पुणे पाठशाला पत्रक हे एक मासिक ते चालवत होते आणि SLS या ग्रंथाची त्यांनी मराठी भाषेत भाषांतर केलं होतं. ठीक आहे. पुढे जाऊयात. अयोग्य पर्याय निवडा. बेसिकली जोडी चुकीची ओळखायची आहे. राष्ट्रवीर शामराव देसाई, डेक्कन रयत दिनकरराव चवळकर, ब्राह्मणेतर व्यंकटराव गोडे आणि संदेश अच्युत बळवंतराव कोल्हटकर. ठीक आहे. सो याच्यामध्ये चुकीची जोडी जी आहे ती ही आहे 2. दिनकरराव चवळकर यांनी तरुण मराठा हा वृत्तपत्र चालवला होता. काय? तरुण मराठा. आता क्वेश्चन नंबर 31 जो आहे, ठीक आहे, हा क्वेश्चन नंबर 31 तुम्ही अटेम्प्ट करणं अपेक्षित नाहीये. ठीक आहे. एक लक्षात घ्या. परीक्षा आपण फक्त प्रश्नांची बरोबर उत्तर देऊनच पास होत नाही. जे माहित नाही ते प्रश्न स्किप करायची आपली तयारी असेल तर आपण परीक्षा पास होण्याची शक्यता जास्त वाढते. नाही तर पेपर 100 प्रश्नांचा दिलाय म्हणून 100च्या 100 सगळेच केले ती लोक कधीच पास होत नाहीत. ही स्पर्धा परीक्षा आहे. इकडे अक्कडबक्कड बंबेबू चालत नाही. ठीक आहे. आता समजा आपल्याला ह्याच्याबद्दल माहितीच नसेल काही, तर अटेम्प्ट करण्यात काही पॉईंट आहे का? काहीच पॉईंट नाहीये. आणि कुठेतरी आपण रणजित सिंहच्या इतक्या डिटेलमध्ये आपण अभ्यास करू शकतो का? कसं असतं, कधी कधी ऍक्सेप्ट करायचं असतं माणसानं. ऍक्सेप्टन्स हा खूप मोठा वेपन असतं की आपल्याला माहिती आहे की हे आपल्या लिमिटच्या बाहेर आहे. म्हणजे अभ्यास केला तर येईल, पण मग नुसता इतिहासाचा अभ्यास करायचा आहे का? बाकी पण विषय. ठीक आहे. सो काही क्वेश्चन तुम्हाला स्किप करता आले पाहिजे. साधारणतः 100 पैकी 10 प्रश्न असे असतात, तुम्ही कितीही अभ्यास करा, एका विषयात PhD करा तरी ते होत नाहीत. 100 पैकी 10 प्रश्न असे असतात, म्हणजे असतात सगळ्या विषयांचे मिळून. ठीक आहे. तर ते 10 प्रश्न आपल्याला स्किप करता आले पाहिजेत. ती जर आपण क्षमता डेव्हलप करू शकलो तर आपला पास होण्याचा मार्ग सुकर होतो. नाही तर 100चे 100 करत बसले तर मग अवघड आहे. ठीक आहे. तर अटेम्प्ट लिमिट पण असायला पाहिजे. साधारणतः पेपर जर खूपच अवघड असेल तर 75-80, मीडियम असेल तर 85-90 आणि एकदम सोपं असेल तरी 90च्या वर जायचं नाही. ठीक आहे. आपल्याला वाटतं ते इझी आहे, पण इझी पेपरला सर्वात जास्त कट ऑफ लागतो आणि इझी पेपरमध्येच आपल्या सर्वात जास्त चुका होतात. ठीक आहे. सो हा जो 31 आहे, 31चा आन्सर 2 आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात.
खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कंपनीची मालक समिती आणि संचालक मंडळ, ठीक आहे, बोर्ड ऑफ कोर्ट ऑफ डायरेक्टर्स अँड बोर्ड ऑफ कंट्रोल अशी असं घटनेत बदल करण्यात आला होता? कशाद्वारे करण्यात आला होता? नियामक कायदा. तेच मला कन्फ्युजन इथे दिलंय त्यांनी, पण हे चुकलेलं आहे. पिट्स इंडिया ऍक्ट नाहीये, सॉरी, हा पिट्स इंडिया ऍक्ट आहे 74 मध्ये, ठीक आहे. सो करेक्शन करून घ्या इथे. पिट्स इंडिया ऍक्ट, 2 उत्तर पाहिजे, ठीक आहे, 2 उत्तर पाहिजे. पिट्स इंडिया ऍक्ट. याद्वारे कंपनीचे व्यावसायिक जे काही हे असेल, कार्य असेल, ते कंपनीच्या संचालक मंडळाकडे दिलं, आणि लष्करी किंवा राजकीय जर काही निर्णय असतील तर या बोर्ड ऑफ कंट्रोलकडे दिले, आणि या बोर्ड ऑफ कंट्रोलचं नेतृत्व अगेन ब्रिटिश गव्हर्नमेंटकडं इनडायरेक्टली होतं. पुढे जाऊयात. ऐतिहासिक नाटकांची अयोग्य जोडी ओळखा. बळवंत पांडुरंग किर्लोस्कर संगीत शाकुंतल, वासुदेव खरे शिवसंभव किंवा आणि गुणोत्कर्ष, विदा सावरकर संन्यस्त खडग. हे आपल्याला 100% माहीत असतं, कारण आपण सावरकरांचा समाज सुधारक या मुद्द्यामध्ये स्पेशल अभ्यास करतो, त्याच्यामुळे हे कन्फर्म आपल्याला माहीत असतं. किंवा हे चुकीचं नाहीये, बाकी एखादा असेल पण हे कन्फर्म चुकीचं नाही, एक इलिमिनेट आपण करू शकतोय. आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं महारथी करणं हे नाहीये, हे आन्सर याचं अयोग्य आहे. ही जोडी अयोग्य आहे. याच्याऐवजी हे महारथी करणं हा जो आहे तो वि ह औंधकर यांनी लिहिलेलं हे नाटक आहे. पुढचं आहे अमेरिकन बोर्ड या मिशनरी सोसायटीतर्फे अमेरिकी मराठी मिशनचे शैक्षणिक कार्य चालत होतं, आणि त्यांचं महाराष्ट्रातलं केंद्र कुठं होतं असा आपल्याला प्रश्न आहे. ते केंद्र होतं 1 नंबर अहमदनगर. पुढे जाऊया. गुरुकुल या शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि स्थळ निवडा. तर याचं उत्तर आहे स्वामी श्रद्धानंद कांगडी, हरिद्वार जवळ हे ठिकाण आहे, आणि आर्य समाजाशी संबंधित ही संघटना आहे. त्याच्यानंतर 36 मोहनदास करमचंद गांधी यांना वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या उपाध्या किंवा वेगवेगळ्या नावांनी त्यांना हे केलेलं आहे. तर कोणते नाव कोणी दिलेलं आहे याच्याबद्दल तो प्रश्न आहे, ठीक आहे. सो मलंग बाबा हे म्हटलेलं आहे खान अब्दुल गफार खान, ठीक, खान अब्दुल गफार खान. महात्मा म्हटलेलं कोणी आहे हे आपल्याला जनरली माहित असतं. कोणी म्हटलेलं आहे? महात्मा रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटलेलं आहे, ठीक आहे. सो कधी कधी काय होतं, आपल्याला बाकी ऑप्शन माहीत नसले तरी एखाद्या ऑप्शनवरनं सुद्धा आपल्याला त्या प्रश्नाला अटेम्प्ट करता येतं, ठीक आहे. सो असं चेक करायचं की ब चा आन्सर 5 कशामध्ये आहे, म्हणजे 1 पेक्षा जास्त असेल तर काही इश्यू नाही. बघा आता 1 आणि 2 मध्ये, याचा अर्थ आपण ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4 आपण इलिमिनेट करू शकतो इथं. बघा हे ब चं उत्तर 5 कशामध्ये नाहीये, 3 मध्ये नाहीये आणि 4 मध्ये नाहीये, या 2 मध्ये आहे. दोन्हीपैकी आपण एक करू शकतो. ठीक. त्याच्यानंतर क चं उत्तर इमानदार परंतु बोल्शेविक असं कोण म्हटलेलं आहे? लॉर्ड विलिंग्टन. आणि भारतीय राजनीतीचा बच्चा डॉक्टर ॲनी बेझंट. आता ॲनी बेझंट सुरुवातीला गांधीजींना सिनियर होत्या, ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांनी तसं म्हटलेलं की नवीन आहेत राजकारणात, आणि गांधीजींना याची पूर्ण जाणीव होती. त्याच्यामुळे ज्यावेळेस ते 1915 साली भारतात आले, त्यांनी लगेच राजकारणात सहभाग घेतला नाही. 1 वर्ष त्यांनी पूर्ण भारताचा दौरा केला, आणि दौरा केल्यानंतर इथली परिस्थिती समजून घेतल्यानंतर त्यांनी राजकारणात त्यांची पुढील दिशा निश्चित केली, ठीक आहे. आन्सर काय येईल? 2. पुढचा आहे क्वेश्चन नंबर 37. जेम्स मिल आणि लॉर्ड मॅकॉले
यांचं साहित्य वाचण्यात आल्यामुळे ते नास्तिकतावादाकडे झुकले. त्यांनी असहकार चळवळीत भाग घेतला, त्यामुळे त्यांना 6 महिने तुरुंगवास सुद्धा झाला आणि त्यांनी अस्पृश्यता एक राजकीय प्रश्न बनवला. ठीक आहे. तर हे कोण होते? आता बघा, अस्पृश्यतेच्या विषयावर काम करणारे इतक्यांपैकी सर्वात महत्वाचं व्यक्तिमत्व कोण आहे? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. ऑब्वियस आन्सर हे आहे. ठीक आहे. अस्पृश्यताला फुलेंनी सुद्धा अस्पृश्यतेच्या प्रश्नाला हात घातला होता, नाही अशातला भाग नाहीये. ठीक आहे. अनेक लोकांनी केलेला आहे, परंतु फुले सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून ते करत होते. लाईक शाळा स्थापन करणं अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी हा एक सामाजिक माध्यम आहे, पण यांनी त्याला राजकीय प्रश्न, विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनच्या माध्यमातून त्याला राजकीय प्रश्न बनवलं होतं. पुढे 38 1 सप्टेंबर 1848 रोजी त्याची स्थापना झाली. सभासदांनी आपापल्या गावी जाऊन समाजात धार्मिक बदल किंवा सुधारणा घडून आणाव्यात असं त्याच्यामध्ये अपेक्षित होतं आणि सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्न करणे. आता इनफॅक्ट ह्याच्यामधले जे खालचे 2 ऑप्शन आहेत बघा, ब आणि क, हे सगळ्याच ह्याच्यामध्ये असणार आहेत, कमी जास्त प्रमाणात सगळ्याच. फक्त ह्याचा अर्थ काय की आपल्याला डेट एक्झॅक्ट माहित पाहिजे. ठीक आहे. आणि ही एक्झॅक्ट डेट कशाची आहे? तर हे ज्ञान प्रसारक मंडळी किंवा ज्ञान प्रसारक सभा याची ती डेट आहे. ठीक आहे. सो आन्सर इज 3. पुढचा प्रश्न आहे 39. ठीक आहे. 39 मध्ये आपल्याला महाराष्ट्राचं प्रशासनासाठी काही भाग करण्यात आले होते, वेगवेगळे 4-5 भाग करण्यात आले होते. ते भाग, त्यांचं केंद्र आणि तिथला प्रमुख याच्याबद्दल जोडी विचारलेली आहे. याचं उत्तर 1 आहे. ठीक आहे. कोण कोण आहेत बघा, खानदेशमध्ये कॅप्टन ब्रिग्स. ठीक आहे. त्याच्यानंतर सातारामध्ये जेम्स ग्रँड डफ, पुणेमध्ये हेनरी रॉबर्टसन आणि नगरमध्ये पोटिंगियर. ठीक आहे. आन्सर इज 1. शांतीसुधा घोष यांच्याविषयी योग्य विधाने ओळखा. त्या कन्या विद्यार्थी संघटनेच्या संस्थापक होत्या, सदस्य होत्या. त्यांनी सुनीता चौधरी यांच्यासोबत मिळून चार्ल्स बकलार्ड स्टीव्हन्स या जिल्हाधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या, त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. ठीक आहे. आणि त्यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1916 रोजी पश्चिम बंगाल इथे झालेला होता. वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहे. जर माहीत नसेल, ठीक आहे, जनरली आपण जी पुस्तकं वाचतो जनरली, ठीक आहे, ग्रोवर असेल किंवा समाधान महाजन सरांचं पुस्तक असेल किंवा इतर कुठलं पुस्तक असेल, त्याच्यामध्ये याचा उल्लेख जनरली येत नाही, एखाद्या ठिकाणी असेल. जर आपल्याला हे माहीत नसून सुद्धा आपण अटेम्प्ट केला असेल तर आपण म्हणजे आपली स्ट्रॅटेजी चुकतीये. किती लोकांनी अटेम्प्ट केला हा प्रश्न? किती लोकांचा बरोबर आलाय? बरोबर आलाय. कुठं वाचलं होतं का? की वाचलं होतं? हा, वाचलं असेल तर ठीक आहे, नाही तर अंदाज पंचे मारायचे नाहीत. रेल्वे मार्गांच्या बांधणीवर केला जाणारा खर्च दुसऱ्याच्या बायकोला दागिन्यांनी म्हणवणे असं विधान कोणी केलेलं होतं? तर हे विधान केलं होतं लोकमान्य टिळकांनी. का बरं? कारण भारतामध्ये जो रेल्वेचा विकास झाला त्याच्यासाठी सगळ्या जो कॅपिटल इन्व्हेस्टमेंट होती ती कुठून आणली? ब्रिटिश व्यापाऱ्यांकडनं. ठीक आहे. ब्रिटिश भांडवलदारांकडनं हा पैसा घेतला गेला. बरं, ते काय फुकटात देणार आहेत का आपल्याला? नाही, ते त्याच्यावर व्याज घेत होते. गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं आपला कोण होता, लॉर्ड डलहौसी ना त्यांना ॲश्युअर्ड रिटर्न इंटरेस्ट दिलं होतं. त्याचबरोबर तुम्हाला समजा एखादा व्यापारी मार्ग, रेल्वे मार्ग तुम्ही विकसित केला तर ते चालवण्याचे काही विशेष अधिकार आणि काही वर्षानंतर तुमचे पैसे रिटर्न, म्हणजे एका पद्धतीनं भारताची संपत्ती लुटण्याचं काम ह्या मार्गाने सुद्धा झालं. हे इथं टिळकांना अधोरेखित करायचं. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ख्रिश्चन मिशनरी सोसायटी कार्यरत होत्या? ठीक आहे, महाराष्ट्रात विशेषतः कार्यरत होत्या. तर या सगळ्याच कार्यरत होत्या बघा. ह्याच्यासारखाच एक प्रश्न मला आठवत नाही, आय थिंक 2018च्या का काहीतरी मेन्स मध्ये विचारलेला आहे बहुतेक, राज्यसेवेच्या पेपरमध्ये आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये 3 विचारल्या होत्या. ठीक आहे,
याच्यापैकी कोणत्या आहेत? इथं मात्र ह्या चारही ऍक्टिव्ह होत्या. ठीक आहे. या भारतामध्ये ऍक्टिव्ह झाल्या कारण 1813च्या कायद्यानुसार भारतामध्ये ख्रिश्चन मिशनरींना भारतात येऊन धर्म प्रचाराचं स्वातंत्र्य दिलं गेलं. आणि बहुतेक जे आहेत त्या मुंबईमध्येच त्यांचं सेंटर होतं. मुंबई बायबल सोसायटी ह्याच्याबद्दल जास्त काही माहिती अवेलेबल नाही, पण त्या कार्यरत होत्या. कारण काय होतं आता, फॉर एक्झाम्पल कोणतं पुस्तक आहे बघा, एक चौधरींचं पुस्तक आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं. ठीक आहे. 2 खंड आहेत त्याचे. काय होतं की त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण वाचतो उल्लेख येतो, पण त्या बायबल सोसायटीबद्दल खूप जास्त माहिती येत नाही. इनफॅक्ट बाकीच्यांबद्दल सुद्धा खूप जास्त माहिती येत नाही. तुटक तुटक स्वरूपात ती माहिती अवेलेबल आहे. कारण त्यांचं कोडिफिकेशन आपण म्हणूयात लिखित स्वरूपात यांची माहिती कुठे नाही, कारण या प्रायव्हेट संस्था होत्या. ठीक आहे. गव्हर्नमेंट संस्था असेल तर त्याच्याबद्दल माहिती गव्हर्नमेंटच्या रेकॉर्ड्समध्ये कुठेतरी सापडते. आणि इतिहासकार रिकन्स्ट्रक्शन कसं करतात, काही रेकॉर्ड्स त्यांच्या समोर असेल तरच. तर ह्याचा उल्लेख काही खूप जास्त इथं येत नाही. हा फक्त एक आहे की यांचा उद्देश आपण सांगू शकतो. या सगळ्यांना काय करायचं होतं, मुंबई बायबल सोसायटी ऑब्व्हियसली हे काय करणार आहेत की बायबलचं इंग्लिशमधून मराठी ट्रान्सलेशन करून अवेलेबल करणार आहेत. त्याचबरोबर भारतीय ग्रंथ आहेत ह्यांचं काही भागाचं ट्रान्सलेशन करून दाखवून देतील की बघा तुमचा धर्म मागासलेला आहे आणि आमचं बायबल बघा चांगलं आहे, ते बघा मराठी त्याचं ट्रान्सलेशन. कारण बायबल सोसायटी याच्यावरून आपल्याला दिसतं की पुस्तकाच्या आधारावर त्यांचं काम चालत होतं. ठीक, खूप जास्त माहिती त्याच्याबद्दल उपलब्ध नाही. पुढे आहे सरोजिनी नायडू यांनी खालीलपैकी कोणाचं हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत, ठीक आहे, असं केलेला होता. कोणाचा केलेला होता? इझी क्वेश्चन होता. मोहम्मद अली जिन्ना. बेसिकली जिन्ना हे सेक्युलर सुरुवातीच्या काळात होते. ठीक आहे. 1810 ते 1910-1915 पर्यंत. ठीक आहे. त्यांनी काँग्रेसने याला विरोध करावा, पुढे सेपरेट इलेक्टोरेट जे दिले होते त्याला विरोध करावा असंही त्यांचं मत होतं. सेपरेट इलेक्टोरेटला त्यांचा विरोध होता. पण 1813 नंतर ते इन्क्रिजिंगली धर्मांध होत गेले आणि जिन्ना हेच पुढच्या काळामध्ये भारताच्या फाळणीसाठी कारणीभूत ठरलेले होते. ठीक आहे. तर मोहम्मद अली जिन्ना हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे अग्रदूत किंवा राजदूत असं त्यांचा उल्लेख सरोजिनी नायडू यांनी ह्या सुरुवातीच्या काळासाठी केलेला आहे. नंतर तोच सर्वात मोठा दुश्मन बनला आणि जिन्नानंच संपूर्ण भारतामध्ये डायरेक्ट ऍक्शन डे वगैरे त्याने चालवला होता. इनफॅक्ट जिन्ना यांना कंट्रोल करू शकेल असा एकच व्यक्ती होता, किंवा जिन्ना स्वतःही त्यांच्या अंडर काम करायला रेडी राहणार होते. असं कोण होतं? ते दोघांना मानत नव्हते. म्हणजे टिळकांचं तर नंतर आपण स्वातंत्र्याच्या वेळेसची गोष्ट करतो. सुभाषचंद्र बोस हे एकमेव व्यक्तिमत्व असं होतं की जे नेहरू आणि जिन्ना दोघांना आपल्या पाकिटात घेऊन फिरू शकत होते. कारण ही वॉज मास लीडर. लोकांचं प्रचंड समर्थन जितकं नेताजींना होतं तितकं भारतात इतर कोणत्याही व्यक्तीला नव्हतं. आणि आपल्या ह्याचा तो पार्ट नाही, परंतु आपल्याला नेताजींचा मृत्यू कधी झालेला आहे? 1900, ठीक आहे, 16 ऑगस्टची डेट म्हटली जाते. परंतु त्यांचा मृत्यू त्यावेळेस झालेला नव्हता. ते त्यांच्याबद्दल एक कॉन्स्पिरसी थिअरी आहे, त्याचे बरे प्रूफ सुद्धा आहे की 1985 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि ते भारतातच होते, परंतु इनकॉग्निटो छुपून राहत होते. ठीक आहे. खूप लांब लचक स्टोरी आहे, तो काय आपला पार्ट नाही. पण ते 1985 पर्यंत जिवंत होते. याचे पुरावे आहेत, सायंटिफिक पुरावे आहेत आणि जे कोर्टामध्ये लागतात ते इतर सगळे पुरावे त्याचे आहेत. चला पुढे जाऊया. छत्रपती शाहू महाराज यांनी केलेल्या समाज सुधारणांचा आपल्याला बेसिकली कालानुक्रम इथे विचारलेला आहे. तर पहिली गोष्ट त्यांनी केली गोवध कायदाबंदी 1901. त्याच्यानंतर मागासवर्गीयांना आरक्षण 1902. त्याच्यानंतर पुनर्विवाहाचा कायदा 1917 आणि कुलकर्णी वतन बंद केली 1918.
18. ठीक आहे. सो काय येईल? क ड ब अ. कुठं आहे? क ड ब अ 1 नंबर 44. ठीक आहे. बऱ्याच सुधारणा त्यांनी केलेल्या आहेत. या सुधारणांचा कालानुक्रम आपल्याला माहित पाहिजे. पुढचं आहे आत्माराम पांडुरंग तळखरकर यांच्या अध्यक्षतेखाली 31 मार्च 1867 रोजी प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती. प्रार्थना समाजाच्या मतांचे समर्थन करण्यासाठी दांडोबा पांडुरंग तळखरकर यांनी एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथ लिहिला होता. हे चुकीचं आहे स्टेटमेंट. ठीक आहे. तर हे कोणी लिहिलेलं आहे? एकेश्वर निष्ठांची कैफियत रानडेंनी लिहिलेलं आहे. तो आपल्याला काय विचारलंय? अचूक, म्हणजे आपल्या उत्तरामध्ये ब नाही पाहिजे. मुंबईतील प्रार्थना समाज ही बंगालच्या ब्रह्मो समाजाचे एक्सटेन्शन किंवा त्याचा एक पुढचा भाग, त्याची एक शाखा वगैरे आपण म्हणू शकतो. ठीक आहे. सो याचं उत्तर काय आहे? अ आणि क 3. पुढीलपैकी कोणते ग्रंथ डॉक्टर ॲनी बेझंट यांनी लिहिलेले आहेत? ठीक आहे. इंडिया नेशन हे लिहिलंय का? येस. रिलिजियस प्रॉब्लेम इन इंडिया? येस. कॉमनवेल्थ? नो. कॉमनवेल्थ हे वृत्तपत्र होतं. म्हणजे आता जर आपण विचार केला की हे एक कॉमनवेल्थ वृत्तपत्र आपल्याला माहिती आहे, प्रश्न विचारलाय, ग्रंथ लिहिलेले, क नाहीये असा ऑप्शन शोधायचा. बघा, 1 मध्ये पण क आहे, 3 मध्ये पण क आहे आणि 4 मध्ये पण क आहे आणि ऑप्शन आपला एकच असा उरतो की ज्याच्यामध्ये क नाहीये. सो एका याच्यावरनं सुद्धा मला खरंच माहित नाही हे पुस्तकं किंवा मला लक्षात राहिलं नाही हे पुस्तकं खरंच लिहिलेत का नाही, पण कॉमनवेल्थ हे त्यांचं वृत्तपत्र होतं हे जनरली आपल्याला माहित असतं. सो सगळीच माहिती असणं आवश्यक नाहीये, पण असलेल्या माहितीचा उपयोग करून इलिमिनेशन मात्र करता येतं. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या कोणत्या ग्रंथाचा प्रभाव होता? राईट्स ऑफ द मॅन, एज ऑफ रिझन, इन इक्वॅलिटी, जस्टिस अँड ह्युमॅनिटी. तर राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा त्यांच्यावर प्रभाव होता. याच्यात आन्सर येईल केवळ अ 1. ठीक आहे. पुढे योग्य जोड्या लावा. हा नाही, त्यांचा जो मूळ ग्रंथ तो राईट्स ऑफ मॅन हेच मानलं जातं. फुलेंवर त्या लेखकाचा एकाच याचा प्रभाव आहे, बाकी इतर भरपूर आहेत, इतर भरपूर त्यांच्यावर प्रभाव आहेत, पण त्या लेखकाच्या बाबतीत ते एकच आहे. हो, त्यांचीच आहेत ना, मग ते ग्रंथ सगळे त्यांचीच आहेत, पण फुलेंवर प्रभाव जो राईट्स ऑफ मॅन याचाच आहे. एकचाच आहे, कन्फर्म एकचाच आहे. ठीक आहे. आणि काय असतं की जोपर्यंत आता कधी कधी काय होतं, काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात किंवा काही गोष्टी आपल्याला कन्फर्म नसतात. समजा आता आयोग म्हणलं, जसं तू म्हणतोय की बाबा त्याचा पण प्रभाव होता. समजा उद्या असा प्रश्न आला, आयोग म्हणलं हा होतं, आता फुल्यांकडे जाऊन तर आपण विचारू शकत नाही की साहेब खरंच प्रभाव होता का नाही. आयोग म्हणेल तो कायदा, याला काहीच पर्याय नाही. ठीक आहे. पण ते मे बी त्यांनी वाचला असेल, मे बी त्यांचा प्रभाव असेल किंवा नसेल, पण एक कन्फर्म कधी होऊ शकेल? एक तर आपल्याला फुलेंकडे जावं लागेल, त्यासाठी जितके चांगले कर्म करावे लागतील ते स्वर्गात येतात, आपण थोडी जाणार आहेत. ठीक आहे. नाही तर मग आयोगाने त्याच्यावर प्रश्न विचारून सांगावं लागेल. ॲज ऑफ नाऊ आत्ताच्या कंडिशनला प्रभाव नव्हता असं आपण कन्सिडर करू शकतो. बऱ्याच गोष्टी असतात जे आयोगानं सांगितल्यावर आपल्याला कळतं हा हे पण होतं. ते चाणक्यांचं नाव, एक राज्यसेवेमध्ये एक प्रश्न होता, चाणक्यांची नाव काय काय होते? चाणक्य, विष्णुगुप्त. ठीक आहे. आणि एक तिसरं चौथा ऑप्शन दिला होता पक्षील स्वामी. चांगल्यांना माहित नाही, मला माहित नाही, माझं पुस्तक आहे प्राचीन मध्ययुगीनचं, मला पण माहित नव्हतं. कारण आयोगाकडे जितके रिसोर्स आहेत त्यांच्याकडे पेपर सेट करणारी लोक तज्ज्ञ आहेत. आपण जितका पेपर सोडवतो ना तिथल्या एकेका मुद्द्यावर एकेका वर्षावरती लोक PhD करतात, त्यांचे इतकं डिटेल नॉलेज आपल्याकडनं असणं शक्य नाहीये. त्याच्यामुळे आयोग म्हणेल त्या तेवढी ते डिसाईड करू. आत्तासाठी फक्त राईट्स ऑफ मॅन. हा पुढे आहे जोड्या लावा. याचं उत्तर बघा 4 आहे. येसुबाई सावरकर यांचं आत्मनिष्ठ युवती समाज, रमाबाई रानडे यांचं हिंदू लेडी सोशल क्लब, त्याच्यानंतर पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज आणि अवंतिकाबाई गोखले हिंद महिला समाज ह्या संघटना स्थापन केल्या होत्या. महिलांचं कार्य
या मुद्द्यावर थोडा भर आयोगाच्या पेपरमध्ये आता असू शकतो, कारण हिदरटू आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये हे जे टॉपिक्स आहेत हे थोडे निग्लेक्टेड राहिलेले आहेत. वेळ आहे आपल्याकडे? हा, चला थोडं फास्ट घेऊयात, कारण अजून तुमचं डिस्कशन असेल ना. हेच एंड आहे का? ओके, चल. पुढचं आहे विजयालक्ष्मी पंडित यांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? त्यांचं मूळ नाव स्वरूपा कुमारी होतं. ठीक आहे. फॉर अ व्हाईल याला बरोबर मानू आपण. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या त्या कन्या होत्या का? नाही. म्हणजे हे कन्फर्म आहे आपल्याला की हे आपल्या आन्सरमध्ये नाही पाहिजे. आधी शोधायचं ब कशामध्ये नाहीये. एकच याच्यामध्ये ब नाहीये, 3 आपलं उत्तर येते का बघा बरं, एकदा चेक करून आन्सर की मध्ये येतं. ठीक आहे. विजयालक्ष्मी पंडित ज्या होत्या त्या भारताच्या रशियामध्ये राजदूत होत्या, पहिल्या राजदूत. ठीक आहे. आणि पंडितजींच्या मृत्यूनंतर त्यांची अशी इच्छा होती की त्यांना प्रधानमंत्री बनवलं जावं. ठीक आहे. पण तसं शक्य झालं नाही, कारण त्या काळामध्ये काँग्रेसवर वेगवेगळ्या नेत्यांचं वर्चस्व होतं. एक गट एक होता. ठीक आहे. त्याला काय नाव आठवत नाही मला त्याचं आता. त्या गटाला असा एक शब्द होता. ठीक आहे. तर त्या गटांचं के कामराज वगैरे त्या गटाचं वर्चस्व होतं. सिंडिकेट, येस, सिंडिकेट त्याला म्हटलं जायचं, त्यांचं वर्चस्व होतं. पण नंतर इंदिरा गांधी आले आणि सिंडिकेटला बाजूला सारलं. ठीक आहे. सो विजयालक्ष्मी पंडित त्या 1937 साली पहिल्या मंत्री झाल्या का? येस, युपी मध्ये, उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या महिला मंत्री त्या झाल्या होत्या. आणि त्यांनी प्रिझन डेज हे पुस्तक लिहिलं होतं का? येस, त्यांनी हे लिहिलेलं आहे. उत्तर आहे अ, ड आणि क. पुढचं आहे 50. 50चं उत्तर आहे 1. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग. ठीक आहे. असं कोणाला म्हटलेलं आहे? शाहू महाराजांना. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स, भाई माधवराव बागल, हिंदुस्थानचा वॉशिंग्टन हे म्हटलेलं आहे सयाजीराव गायकवाड. महात्मा ज्योतिबा फुलेंविषयी हे उद्गार आहेत. आणि रशियन क्रांती पूर्वीचे पहिले कम्युनिस्ट हे सांगितले वीरा शिंदे यांनी. ठीक आहे. महात्मा फुलेंबद्दलचे हे उद्गार कोणी काढलेले आहेत. ठीक आहे. पुढचा आहे इझी प्रश्न आहे. कलकत्ता मदरसा कोणी स्थापन केलेला आहे? तर हा स्थापन केला होता वॉरेन हेस्टिंग्स. काय होतं या मदरसामध्ये? बेसिकली ब्रिटिशांनी आपल्या इकडे ज्यावेळेस राज्य स्थापन केलं, तर ज्या व्यक्तीचं राज्य असतं त्याला चांगलं असो का वाईट असो प्रशासन चालवावंच लागतं. ठीक आहे. आणि प्रशासन व्यवस्थेचा एक खूप महत्वपूर्ण भाग असतो ती म्हणजे न्याय व्यवस्था. पण भारतातला न्याय व्यवस्था चालवायची असेल तर इथले रूढी परंपरा कायदे सामाजिक नियम हे माहीत पाहिजेत, आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी हा मदरसा स्थापन करण्यात आला. इथे हिंदू आणि मुस्लिम धार्मिक रूढी परंपरा कायदे यांचा अभ्यास करून न्यायाधीशांना मदत करण्यासाठी कारकून वर्ग बेसिकली त्यांना तयार करायचा होता. ठीक आहे. सो कलकत्ताचा कोण आहे? कलकत्ता मदरसा वॉरेन हेस्टिंग. संस्कृत बनारस इथे महाविद्यालय जोनाथन डंकन. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बंगाल एशियाटिक सोसायटी विल्यम जोन्स, आणि इव्हॅन्जेलिकल संप्रदाय विल्यम वेल्बर फोर्स. ठीक आहे. हे इव्हॅन्जेलिकल संप्रदाय काय आहे? तर बेसिकली यांना ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यासाठी ही इव्हॅन्जेलिकल मुवमेंट होती, जी साधारणतः 1810-1820च्या काळामध्ये ब्रिटनमध्ये खूप स्ट्रॉंग होती. आणि त्याच्यामुळेच 1813च्या चार्टर्ड ॲक्टमध्ये ख्रिश्चन मिशनरींना भारतात येऊन धर्मप्रसाराची परवानगी देण्यात आली होती. ठीक आहे. त्या इव्हॅन्जेलिकल मुवमेंटचा हा प्रभाव होता. आणि साधारणतः 1850 पर्यंत ह्या इव्हॅन्जेलिकल वर्चस्व ब्रिटिश समाजावर कमी झाला. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघा 1848-50 नंतर त्यांनी समाज सुधारणा खूप काही करण्याचा प्रयत्न केला नाही. एक विधवा पुनर्विवाह केला होता, पण त्याला भारतीयांचाच सपोर्ट जास्त होता. आणि 1857चा उठाव झाल्यानंतर त्यांनी बंद केलं. तुम्ही तुमचं काही करा, आम्हाला तुमच्याशी काही घेणं नाही, आम्हाला पैसे लुटायचे, आम्ही पैसे लुटणार आणि गप जाणार. ठीक आहे. पुढे 1953च्या नागपूर करारात खालीलपैकी कोणत्या तरतुदींचा समावेश होता? ठीक आहे. तर
मुंबई प्रदेश, मुंबई मध्य प्रदेशातला मराठी भाग, हैदराबाद राज्यातील सर्व सलग मराठी प्रदेश यांचं मुंबई राज्य बनवायचं आणि त्याची राजधानी मुंबई असेल, हे होतं का? येस. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करणे अशक्य असल्यास महाविदर्भ एक वेगळं प्रांत किंवा राज्य बनवावं, हे होतं का? नाही, हे नव्हतं. हे कशामध्ये होतं माहिती का? अकोला करारामध्ये होतं. ठीक आहे. नंतर ही तरतूद जी आहे ती नागपूर करारामध्ये वगळण्यात आली होती. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असावी, येस. आणि उच्च न्यायालयाचं एक खंडपीठ नागपूरला सुद्धा असावं, मुंबईला असावं आणि नागपूरला सुद्धा असावं, हे यांनी सांगितलंय. सो अ क ड बरोबर आहेत 4. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर PC इल्बर्ट. हा इल्बर्ट कोण आहे, आठवते का? इल्बर्ट बिल कॉन्ट्रोवर्सी. ठीक आहे. पुढे अरुणोदय या वृत्तपत्राने बातमीदार नेमण्याची प्रथा सर्वात पहिल्यांदा सुरू केली. ठीक आहे. आपल्याला अयोग्य विधान विचारलंय बरं का, तर हे विधान बरोबर आहे. नेटिव्ह ओपिनियन या वृत्तपत्राच्या एका पानावर हायकोर्टाने त्यांचे निवाड्यांचा उल्लेख तिथे येत होता. आणि ब्रीदवाक्य बाळगणारे महाराष्ट्रातले पहिले दैनिक, ठीक आहे, हे सुबोध पत्रिका होतं, तर हे मात्र विधान चुकीचं आहे. ठीक आहे. ज्ञानप्रकाश हे पहिलं दैनिक होतं ज्यानं ब्रीदवाक्य त्यांच्या याच्यावर ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये ब्रीदवाक्य त्यांचं होतं सत्य, सौख्य आणि ज्ञान. ठीक आहे. 1882 मध्ये स्थापन झालेल्या आर्य महिला समाज संस्थेची खालीलपैकी कोणत्या स्त्रिया प्रतिनिधित्व करत होत्या? तर काशीबाई कानिटकर होत्या का? येस. रमाबाई रानडे याच्यामध्ये नव्हत्या. शेवंताबाई त्र्यंबक होत्या आणि श्रीमती निकंब ह्या होत्या. तर बेसिकली तुम्हाला काशीबाई कानिटकर आणि रमाबाई रानडे यांच्यावरूनच त्या प्रश्नाचं उत्तर काढावं लागणार आहे. आन्सर इज 3. रमाबाई रानडे त्याच्यामध्ये नव्हत्या. पुढे थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना 1875 मध्ये लंडन इथे झालेली होती. बरोबर आहे का स्टेटमेंट? येस ऑर नो? मग कुठे झाली होती? न्यूयॉर्कला झाली होती. ठीक आहे. तो एक आपल्याला काय विचारलंय? पर्यायी उत्तर. ठीक आहे, हे चुकीचं आहे. भारतात 1882 मध्ये अड्यार येथे सोसायटीचं मुख्यालय झालं, हे बेसिक आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे. प्राचीन धर्म आणि तत्वज्ञानाच्या अभ्यासाला प्रेरणा देणं हे या सोसायटीचं मुख्य उद्देश होतं. बरोबर आहे का? बरोबर आहे. काय पाहिजे आपल्याला? ब क बरोबर अ चूक. कुठं आहे? 2 नंबर बघा. ब क योग्य, अ अयोग्य. त्याच्यानंतर चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, अहमदाबाद गिरणी सत्याग्रह किंवा मिल सत्याग्रह किंवा मिल लढा. तर पहिलं काय आहे? चंपारण्य काय आहे? पहिलं सिव्हिल डिसओबिडियन्स आहे. ठीक आहे, सविनय कायदेभंग. खेडा सत्याग्रह काय आहे? पहिलं असहकार आंदोलन आणि अहमदाबाद पहिली भूक हडताळ. ठीक आहे. सो आपल्याला काय पाहिजे आता? 2, 1, 3. कशामध्ये? 2, 1, 3. 3 नंबर. ठीक आहे. आन्सर इज 3. पुढे जाऊयात. अकोला करार 1947 याबद्दल पुढील विधान विचारात घ्या. दार कमिशन पुढे महाराष्ट्राची मागणी एकमताने मांडण्यासाठी अकोला येथे बैठक झालेली होती. ठीक आहे. अकोला करारातील महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र निर्मिती करणे शक्य न झाल्यास महाविदर्भ हा वेगळा स्वतंत्र प्रांत देण्यात यावा असा त्यांचा प्रयत्न केले जातील. ठीक आहे. तर ह्याच्यापैकी फक्त दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत आणि नंतर ही जी स्वतंत्र विदर्भाची मागणी ती नागपूर करारात रद्द करण्यात आली. जलियनवाला बाग हत्याकांडाबद्दल पुढील पैकी कोणते विधान अयोग्य आहे? 13 एप्रिल 1919 रोजी जलियनवाला बागेत जमलेल्या जमावावर जनरल डायरच्या सैनिकांनी गोळीबार केला. ठीक आहे. महात्मा गांधीजींनी आपला नाईटहूड किताब परत दिला का? नाही. कोणी दिलता? रवींद्रनाथ टागोर. त्याच्यामुळे कन्फर्म हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सने जनरल डायरच्या कृत्याचं समर्थन केलं होतं. बरोबर आहे का? येस. इनफॅक्ट ब्रिटिश जनतेनं त्याच्यासाठी काहीतरी 30,000 पाऊंड इतका निधी सुद्धा गोळा केला होता.
ठीक आहे, त्याच्यासाठी निधी सुद्धा गोळा केलेला होता. सो आपल्याला काय विचारलं, अयोग्य कोणतं आहे, तर 2 नंबर अयोग्य आहे. 60 काँग्रेसचे अधिवेशन आणि त्यांचे अध्यक्ष याच्याविषयी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, आता 1907 ला ब जे आहे ते रासबिहारी घोष होते हे आपल्याला माहित असतं, आणि त्रिपुरी इथं नेताजी सुभाषचंद्र बोस होते हे माहित असतं. ठीक आहे, याच्यावरून आपल्याला आन्सर निघतं का बघा बरं. ब च 2 आणि क च 3 असे ऑप्शन कशामध्ये आहेत. ब च 3 आणि क च 2 2 नंबर मध्ये आहे. ठीक आहे, एकाच ह्याच्यात आहे. ठीक आहे, सो आन्सर काय येईल, 2 नंबर. ठीक, 2 नंबर. त्रिपुरी हे सेशन प्रसिद्ध आहे त्रिपुरी क्रायसिस नावानं. बेसिकली नेताजी सुभाषचंद्र बोस गांधीजींचा विरोध झेलून त्यांच्या कॅन्डिडेटला हरवून काँग्रेसचं अध्यक्षपद जिंकले होते, आणि त्यांना आता असं वाटत होतं की इमिडिएटली, कारण वर्ल्ड वॉर आता सुरू होण्याच्या मार्गावर होतं. ठीक आहे, त्यांना असं वाटत होतं की आपण इमिडिएटली सविनय कायदेभंग चळवळ सुरू करायला पाहिजे, हाच चान्स आहे आपल्याला आपलं स्वातंत्र्य मिळवण्याचा. ठीक आहे, हा स्वातंत्र्य आहे, कारण आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल, आणि गरज पडली तर सशस्त्र संघर्ष करायचा. ह्याच काळामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस सावरकरांना भेटले होते, आणि सावरकरांनी त्यांना सल्ला दिला होता की ह्या पॅसिव्ह रेजिस्टन्स या चक्करमध्ये तुम्ही जाऊ नका. जर तुम्ही इथं थांबलात तर ब्रिटिश तुम्हाला जेलमध्ये कोंबतील आणि आयुष्यभर तिथंच ठेवतील. त्याच्यापेक्षा इथून बाहेर पडा, जपान किंवा जर्मनीला जा, त्यांची मदत घ्या, आणि भारताला स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्न करा. कारण सावरकर स्वतः जाऊ शकत नव्हते, त्यांचं एक तर वय पण झालेलं होतं, आणि स्वतः जाऊ शकत नव्हते कारण त्यांच्यावर पॉलिटिकल बंधनं होती, त्यांच्यावर नजर 24 तास होती, नेताजींवर पण होती. पण मग नेताजींनी त्यांचं ऐकलं, कारण स्वातंत्र्यवीर सावरकर आणि रासबिहारी बोस INA ज्यांनी कंट्रोल केलं होतं, इंडिपेंडन्स ऑफ इंडिया लीग सिंगापूरमध्ये, त्यांचे कॉन्टॅक्ट्स होते, आणि त्या कॉन्टॅक्ट्सवर त्यांनी तिकडं जायचं होतं. त्यांची तयारी होती, पण त्यांनी आधी भारतातनं बाहेर पडण्यासाठी या मार्गाने, म्हणजे अफगाणिस्तान, काबूल, जर्मनी ह्या मार्गाने ते बाहेर पडले होते. ठीक आहे, महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर महात्मा गांधींचं नेतृत्व मान्य करून असहकार कार्यक्रमास खालीलपैकी कोणी लोकमान्य टिळकांच्या अनुयायांपैकी कोणाचा समावेश त्याच्यामध्ये होतो. ठीक आहे, तयार कोण झाले होते, तर हे सगळे जे ते सगळे तयार झाले होते. इनफॅक्ट ज्यावेळेस गांधीजी इथं केसरीवाड्यात भेटायला आले होते, केसरीवाड्यात का सिंहगडात मला आता आठवत नाही, सिंहगडावर पण टिळकांचा एक बंगला आहे. ठीक आहे, 1920च्या आधीच, नेमकं चळवळीच्या नेमका आधी ज्यावेळेस ते आले होते, तर त्यांना एक रिसीव्ह करायला लोकमान्य टिळकांचा एक कोणतरी जावळकर वगैरे कोणतरी एक होते, ते आले होते. ठीक आहे, तर त्यांनी असं डायलॉग मारला होता, वेलकम टू युअर एनिमीज हाऊस, असं त्यांनी डायलॉग मारला होता. कारण टिळक आणि गांधीजी हे विचाराने एकमेकांच्या पूर्णपणे विरोधात होते. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आय हॅव नॉट कम टू माय एनिमीज हाऊस, आय हॅव कम टू माय लीडर्स हाऊस. हे माझे नेते आहेत, कारण ऑब्व्हियसली टिळक त्यावेळेस भारताचे अनभिषिक्त सम्राट होते. इनफॅक्ट टिळकांना गांधीजींचा जो मार्ग होता, असहकार्य, गोडीनं, अहिंसा वगैरे, ते काही त्यांना मान्य नव्हता. परंतु टिळक इतके उदार होते की त्यांना सांगितलं की मला हे तुमचं काही पटत नाही की ह्या मार्गाने आपल्याला स्वातंत्र्य मिळेल, ह्याच्यावर माझा विश्वास नाही, परंतु जर लोक तुमच्यासोबत येऊन मास मुवमेंट करायला तयार असेल तर माझी काही हरकत नाही. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे त्यांनी गांधीजींना त्यांचा फ्री हँड दिला. जर टिळक विरोधात असले असते तर गांधीजींना ते कधी शक्य झालं नसतं, कारण मोठा वर्ग हा टिळकांना मानणारा होता. पुढचा 62, महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ सन 1891 मध्ये त्यांनी लिहिला होता. इनफॅक्ट लिहिला 89 मध्येच होता, त्याच वेळेस त्यांचा मृत्यू झालेला होता. 91 मध्ये मरणोत्तर ते प्रकाशित झालेलं आहे. ठीक आहे, सो फॉर अ वाईल हे स्टेटमेंट बरोबर आहे असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे, की हे स्टेटमेंट बरोबर आहे,
ज्या अर्थी 91 मध्ये प्रकाशित झालाय त्या अर्थी बरोबर आहे असं कन्सिडर करू. अर्धांग वायूमुळे त्यांना ग्रंथ डाव्या हाताने लिहावा लागला, हे बरोबर आहे का? येस, बरोबर आहे. या ग्रंथाचा उल्लेख नीती धर्माचा अमरकोश म्हणून करण्यात येतो, बरोबर आहे. काहीतरी मोठे लोक असे मोठमोठे शब्द वापरतील, तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक हे शब्द वापरणार आहेत का? नाही, म्हणून हे बरोबर असेल. उत्तर काय येईल? तिन्ही बरोबर आहेत. 62 2. ठीक आहे. यावेळेस हा ग्रंथ लिहिताना मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी महात्मा फुलेंना मदत केली होती. पुढे जाऊयात. पुढचं आहे 1857च्या घटनेवर कोणी कोणते ग्रंथ लिहिले. याच्यापैकी एक जे आहे ते आपल्याला जनरली माहीत असतं, सुरुवातीची जोन तर माहीत असतात, सर सय्यद अहमद खान आणि आर.सी. मुजुमदार यांनी. आर.सी. मुजुमदार यांनी द सिपॉय म्युटिनी अँड द रिवोल्ट ऑफ 1857 हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि सर सय्यद अहमद खान यांनी द कॉजेस ऑफ इंडियन रिवोल्ट हा ग्रंथ लिहिलेला आहे. तो शोधायचं अ चं 2 आणि ब चं 3 कशामध्ये? एकच ऑप्शन आहे 2 नंबर, अ चं 2 ब चं 3. ठीक आहे, 2 नंबर. पुढे जाऊयात. ब्रह्मो समाज काही सदस्यांच्या अमूलाग्र सुधारणांच्या पाठपुराव्यामुळे सन 1866 मध्ये दोन भागात विभागला गेला. ते 2 भाग म्हणजे देवेंद्रनाथ टागोरांचा ब्रह्मो समाज ऑफ इंडिया आणि केशवचंद्र सेन यांचा आदि ब्रह्मो समाज. तर याच्यामध्ये हे आदि ब्रह्मो समाज देवेंद्रनाथ टागोरांचा आहे आणि केशवचंद्र सेन यांचा साधारण ब्रह्मो समाज आहे. त्याच्यामध्ये बरेच गटतट नंतर झालेले आहेत. बेसिकली हे केशवचंद्र सेन यांनी आपल्या 13 वर्षाच्या मुलीचं काहीतरी लग्न कुठल्या तरी नवाब याच्याबरोबर या राजाबरोबर लावून दिलेला होता. त्याच्यामुळे दुसऱ्यांना शिकवा ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण असं चालणार नाही, याच्यावरून ही फूट पडलेली होती. ठीक आहे, ही नंतर पडलेली आहे. देवेंद्रनाथ टागोर त्यांच्या आधीच मतभेद झालेले होते. पुढचा आहे 65. खालील अयोग्य विधान कोणते? अखिल भारतीय किसान सभा सन 1936 मध्ये लखनौ येथे अस्तित्वात आली. 1936 मध्ये काँग्रेसच्या फैजपूर येथील अधिवेशनाला जोडूनच फैजपूर येथे अखिल भारतीय किसान सभेचे दुसरं अधिवेशन झालं. कम्युनिस्ट राष्ट्रसभेतील समाजवादी आणि नेमस्त नेते यांनी एकत्र करून 1836 मध्ये स्वामी सहजानंद यांच्या नेतृत्वाखाली ही अखिल भारतीय किसान सभा स्थापन केली होती. सगळे स्टेटमेंट बरोबर आहे, याच्यामुळे यापैकी काहीही चुकीचं नाही. आन्सर इज 4. प्रार्थना समाज, ब्रह्मो समाज आणि सत्यशोधक समाज यांच्यात काय साम्य होतं? तिन्ही एकेश्वरवादी होते का? फॉर व्हाईल तिन्ही एकेश्वरवादी होते का? तर आपण फॉर व्हाईल याला बरोबर हो समजू. ठीक आहे. धार्मिक बाबतीत तिन्ही समाजांनी मध्यस्थ आणि पुरोहितांना नाकारलं. ठीक आहे, हे सगळीकडे असणार आहे, कारण जर सुधारणावादी चळवळ आहे तर ती कर्मकांडांना नाही म्हणणार आहे, हे शुअर आहे. या तिन्ही समाजांचा वंचित घटक हा सुधारणेचा मुख्य गाभा होता असं नाहीये, कारण सगळ्यांनी समाजाच्या सर्वच ह्याच्यामध्ये सुधारणांची गरज होती, त्याच्यामुळे सर्वांना नाही केले. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. या तिन्ही समाजांच्या महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही शाखा होत्या, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ठीक आहे, यांच्या शाखा सगळीकडे नव्हत्या. तर आता आपल्याला काय करायचंय बघा, कोणत्या बाबतीत त्यांचं साम्य होतं? तर ह्यांचं साम्य होतं फक्त अ आणि ब च्या बाबतीत. ठीक आहे, बाकीच्या बाबतीत यांचं साम्य नाही. पुढे आहे, पुढील विधाने वाचा आणि अचूक नाही ते विधान शोधा. हे अचूक नाही अचूक आहे बरोच कन्फ्युजन तुम्हाला क्रिएट करू शकतं. त्याच्यामुळे असं काय आलं ना की सरळ सरळ इंग्लिश मधला तो प्रश्न वाचायचा, तिथे एक्झॅक्ट लवकर आपल्याला कळतं. ठीक आहे. स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाचं प्रकाशन 1883 साली झालेलं होतं. हे स्टेटमेंट बरोबर आहे का? तर हे 82 करायला फक्त. ठीक आहे, याला 82 करा. ठीक आहे.
पुस्तकाचा उच्च जातीतील पितृसत्ताक पद्धतीवर रोख होता. ऑब्विसली स्त्री पुरुष तुलना असेल तर पॅट्रियार्कल सोसायटीवर ते टार्गेट करणार आहेत. सदर पुस्तक भारतातील प्रथम स्त्रीवादी लिखाण म्हणून ओळखलं जातं. हो म्हणा, कारण डायरेक्ट स्त्री पुरुष डायरेक्टच तुलना म्हणले त्याच्यामुळे स्त्रीवादी आहे तर आहे. ठीक आहे. विजयालक्ष्मी प्रकरणाच्या 1881च्या पार्श्वभूमीवर ताराबाईंनी हे पुस्तक लिहिलेलं होतं. ठीक आहे. तर यापैकी काहीही नाही. हे 4 याचं आन्सर आहे. पुढे जाऊया. व्हॉइसरॉय कोण आहेत त्याच्याबद्दल ओळखायचंय. संस्थानिकांच्या सरदारांच्या शिक्षणासाठी पहिले कॉलेज अजमेर इथे स्थापन केलं होतं. आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण करणारा व्हॉइसरॉय, याच्यावरून आपल्याला आन्सर येतं. काय सांगा? लॉर्ड मेयो. ठीक आहे. ह्याचं पदावर असताना तो अंदमान निकोबार कुठतरी जेलमध्ये गेला होता, तिथे एका पठाणाने याला मारून टाकलं होतं. ठीक आहे. सर्वप्रथम याच्या काळात भारतात जनगणना झाली 1872लाच आणि एका धर्मवेड्या पठाणाकडून याची हत्या करण्यात आली. सो लॉर्ड मेयो. त्याच्यानंतर आहे 69 कृपा सदन, प्रीती सदन आणि बारतमी सदन यांच्या विषयी जोड्या लावायच्या आहेत. तर त्याच्या कृपा सदन 1, प्रीती सदन 2 आणि बातमी सदन किंवा काही ठिकाणी बारतमी असा सुद्धा उल्लेख येतो. ठीक आहे. तर जे काय असेल ते बारतमी सदन 3. सो आन्सर इज 4. ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरिया यांनी 1 नोव्हेंबर 1858 रोजी एक शाही घोषणा केली, राणीचा जाहीरनामा. व्हॉइसरॉय लॉर्ड कॅनिंग यांनी हा जाहीरनामा दिल्ली येथे भव्य दरबारात वाचून दाखवला होता. बरोबर आहे का? बरोबर आहे का हे स्टेटमेंट? नाही, त्यांनी ते अलाहाबाद इथे काहीतरी मिंटो पार्क काहीतरी होतं. ठीक आहे. मिंटो पार्क मध्ये त्यांनी ते वाचून दाखवलेलं होतं. सो अयोग्य आहे आणि ब अयोग्य आहे. ठीक आहे. सो हे तुमचे 69 प्रश्न आहेत.